आहे बघा, टेस्ट नंबर 5 आहे. क्वेश्चन नंबर 1 ते 15 हिस्ट्रीवर आहेत. त्यातले 1 ते 7 क्वेश्चन जे आहेत ते प्राचीन आणि मध्ययुगीन भारतावर आहेत आणि 8 पासून 15पर्यंत जे आहेत ते आधुनिक भारतावर आहेत. जे आयोगाचं स्टँडर्ड राहिलेलं आहे, ठीक आहे, कॅटेगरायझेशन राहिलेलं आहे की प्राचीन आणि मध्ययुगीन भारतावर ते जनरली 5 पासून ते 9 पर्यंत क्वेश्चन्स त्यांनी 7 पर्यंत विचारलेले आहेत आणि त्याच रेंजमध्ये आपण टेस्टमध्ये ठेवलेले आहेत. आपण क्वेश्चन नंबर 1 बघूयात. आता क्वेश्चन नंबर 1 मध्ये त्यांनी काय विचारले की अयोग्य पर्यायाची निवड करा असं सांगितलेलं आहे. तर डाव्या बाजूला त्यांनी दिलेले आहे की ऋग्वैदिक देवता आणि उजव्या बाजूला दिलेला आहे समतुल्य इराणी किंवा ग्रीक देवता. म्हणजे ऋग्वेदामध्ये ज्या देवतेंचा उल्लेख आलेला आहे त्याचप्रमाणे ग्रीक कल्चर असेल किंवा इराणी कल्चरमध्ये त्याच्या ठीक आहे समतुल्य किंवा त्या शक्ती धारण करणारा किंवा त्या पद्धतीचा देव व्यक्त करणारा देव इराण आणि ग्रीकमध्ये कुठला देव आहे याच्या संबंधीची ही जोडी आहेत आणि त्यातले अयोग्य जोडी विचारलेली आहेत. आता इंद्र आहे, ठीक आहे, ऋग्वेदातला, आणि बुर्जिस आणि किंवा जुईस हा जो ग्रीक देवता आहे, ठीक आहे, इंद्रा समान तिकडला जो देव आहे, इराणी देव कोण आहे, बुर्जिस आहे, आणि ग्रीक देव कोण आहे, जुईस आहे. ते पहिलं करेक्ट आहे का? पहिलं करेक्ट आहे. सेकंड, ऋग्वेदातला अग्नी तर इराणमध्ये तो अतर आहे किंवा त्याला ग्रीकमध्ये हेपास्टिस आहे, ठीक आहे, ग्रीकमध्ये कोण आहे, हेपास्टिस आहे. त्यामुळे हे पण कसं आहे, करेक्ट आहे. ऋग्वेदामधला जो वरुण आहे तर तो इराणमध्ये आहुर मजदा होतो, ठीक आहे. इराणमधला वरुण या देवाशी, जसं की आपण बघितलं टेस्ट नंबर 4मध्ये वरुणवर ऋतस्य गोप म्हणून एक क्वेश्चन होता, तसं वरुणचा समकक्ष जो देव इराणमध्ये आहे तो आहे आहुर मजदा आणि ग्रीक देवता कोण आहे, तो ओरनोज नावाचा देव आहे. तर हे पण करेक्ट आहे. पण सूर्यासंबंधी जी माहिती आलेली आहे की सूर्यासंबंधी हवम आहे आणि डिओनिसिस. तर होम आणि डिओनिसिस हे जे देव आहेत हे कशाशी संबंधित आहेत, तर हे सोम, ऋग्वैदिक सोम देवाशी संबंधित आहेत, ठीक आहे, होम आणि डिओनिसिस. पण मग सूर्यासाठी जे तिकडले आहेत तर जे इराणी खूप फेमस देव आहे हे माहीत असायला पाहिजे, मित्र आहे. आणि जो ग्रीक आहे तो आहे हेलिओस, ठीक आहे, ग्रीक आहे हेलिओस. तर ह्याच्यात अयोग्य पर्याय कोणता आहे, तर अयोग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. पहिल्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. दुसरा बघा, दुसरा खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा क्वेश्चन आहे. तंत्रआख्यायिका जो भारताचा प्राचीन कथासंग्रह आहे, जो पंचतंत्र या नावानेही प्रसिद्ध आहे, याची रचना कोणी केलेली आहे. तरी बघा, याची रचना जी आहे ही रचना विष्णू शर्मा नावाच्या माणसाने केलेली आहे, की त्याचं नाव कोण आहे, विष्णू शर्मा. आता ह्याची रचना जी झालेली आहे ज्याला आपण पंचतंत्रांच्या गोष्टी या नावानेही आपण त्याला ओळखतो, तर ती जनरली गुप्ताच्या कालावधीत झाली असं मानलं जातं. आणि पंचतंत्र म्हणजे काय आहेत, तर त्या 5 गोष्टी आहेत, ठीक आहे, ज्या 5 गोष्टी आहेत ज्या जनरली प्रामुख्याने किशोरवयीन जे राजकुमार होते त्यांना राजनीती विज्ञान आणि व्यावहारिक शिक्षण देण्यासाठी तयार केल्या गेल्या असं म्हटलं गेलं. तर ते 5 जी गोष्टी होत्या त्या 5 गोष्टी कुठल्या कुठल्या होत्या. एक मित्रभेद आहे, ठीक आहे, आपण जे लहानपणी पण बघितलेले आहेत की सिंह आणि बैलाची गोष्ट आहे, ते मित्रभेद, ते त्या 5 सेक्शनमधला तो मित्रभेदाची गोष्ट आहे. त्यानंतर मित्रलाभ आहे, ठीक आहे, मित्र लाभ आहे. आता त्याच्यामध्ये आपण कबूतर असेल, कासव असेल, हरिण असेल, ह्याच्या जी गोष्टी आपण पंचतंत्रामधल्या आहे ती मित्रलाभमध्ये आहे. त्यानंतर काकोळकियन आहे, ठीक आहे, कावळा आणि घोबडाची गोष्ट आहे. त्यानंतर लब्ध प्राणासम आहे, ठीक आहे, मगर आणि माकड यांची जी गोष्ट आहे ती, ठीक आहे. त्यानंतर अपरीक्षिता कारम आहे, ठीक आहे, अपरीक्षिता कारम आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला ब्राह्मण आणि मुंगूस याची आपल्याला गोष्ट मिळते. हे पंचतंत्रातल्या 5 गोष्टी आहेत. ते कोणी लिहिलेलं आहे, विष्णू शर्माने लिहिलेलं आहे. त्यामुळे 2चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तिसरं बघा, सरळ ऑब्जेक्टिव्ह आहे. कंबोडियातील अंगकोर येथील प्रसिद्ध विष्णू मंदिर कोणी बांधलेलं आहे, तर ते कोणी बांधलेलं आहे, तर ते सूर्यवर्मननी बांधलेलं आहे. कंबोडियातील अंगकोर नावाचं येथील जे प्रसिद्ध विष्णू मंदिर कोणी बांधले, सूर्यवर्मननी. क्वेश्चन नंबर 4 बघा, वर्धमान महावीरांच्या जीवनासंबंधी स्थानांची निवड करा. आता बघा, वर्धमान महावीर, जसं की बुद्धिझमशी संबंधित आपण लास्ट टेस्टला जे क्वेश्चन होता त्याच्यामध्ये डिस्कशन करताना मी बुद्धांच्या आयुष्यामधले 8 जे शहरं आहेत किंवा जे गाव आहे त्यांचं स्थानं आहे त्याचा आपण उल्लेख केलेला होता. तसं वर्धमान महावीरांच्या जीवनात ही 8 गोष्टी किंवा 8 शहरं किंवा स्थानं महत्त्वाची. आता वैशाली आहे, ठीक आहे, त्यानंतर राजगीर आहे, ठीक आहे, त्यानंतर जिमिका ग्राम आहे आणि पावापुरी आहे. तर वैशाली का महत्त्वाचं आहे त्यांच्या आयुष्यामध्ये, ते कुंदगिरी नावाचं वैशालीमधलं ठिकाण आहे जिथं भगवान महावीरांचं किंवा वर्धमान महावीरांचा जन्म झालेला होता. तर राजगीरचा जो राजा होता अजातशत्रू, ठीक आहे, तो महावीरांचा शिष्य होता. आता जिमिका ग्राम
आता जमिका ग्राम हे का महत्त्वाचं आहे तर तिथं ज्ञानप्राप्ती झाली होती किंवा जमिका ग्रामला वर्धमान महावीरांना कैवल्य प्राप्त झालं होतं. ठीक आहे. आणि पावापुरी, तर पावापुरी इथं मृत्यू झाला होता किंवा आपण त्याला निर्वाण झालं होतं त्यांचं असं म्हणत. ही चारीच्या चारही ठिकाणी त्यांच्या आयुष्यामध्ये महत्त्वाची आहे. त्यामुळे 4चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वरील सर्व. 5 बघा, दक्षिणेतील मंदिराच्या स्थापत्य कलेला द्राविडी पद्धतीची कला म्हणतात. या शैलीच्या मंदिराच्या वैशिष्ट्य संदर्भात योग्य पर्यायाची निवड करा. तर पहिलं आहे विमान, तर विमान आहे. सेकंड आहे गोपुरम आहे, चारी बाजूने उघडे गर्भगृह. तर लक्षात ठेवा की दक्षिण द्रविड शैलीचे जे मंदिर आहे त्याचं जे शिखर आहे, ठीक आहे, हा समजा हा शिखराचा भाग आहे आणि हा जो भाग आहे त्या पूर्ण भागाला विमान म्हणतात. ठीक आहे. आणि हे खाली इथं गर्भगृह राहतं, हा मंडप राहतो असा, ठीक आहे, पुढे मांडलेला असा मंडप. आणि गोपुरम जे आहे तर अशा पुढे मोठा दरवाजा असतो. ठीक आहे. तर याला आपण गोपुरम, ह्याच्यावर वेगवेगळ्या मूर्ती वगैरे काढलेल्या असतात, तर हा गोपुरमचा भाग असतो. तर गर्भगृह चोहूबाजूनं उघडं हे काही कॅरेक्टरिस्टिक्स यांचं नाही, त्यामुळे ए आणि बी फक्त द्रविड शैलीचं आहे आपण असं म्हणू शकतो. तर 5चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ए आणि बी. 6 बघा, भारतीय इतिहासामध्ये बाजार नियमन व नियंत्रण पद्धती पुढीलपैकी कोणी केलेली आहे. आता बघा हे कोणी केलेलं आहे तर खिलजी. आता खिलजी घराण्याचा दिल्ली सल्तनतमध्ये बघा खिलजी घराण्याचा संस्थापक होता तो कोण होता, जलालुद्दीन खिलजी. आणि त्याच्यानंतर जो आला तो कोण आला, अल्लाउद्दीन खिलजी. तर हे बाजार नियंत्रण आणि हे पद्धती कोणी केल्या तर अल्लाउद्दीन खिलजीने केलेल्या आहेत. आता बघा की अल्लाउद्दीन खिलजीबद्दल काही गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजे. काय तर अल्लाउद्दीन खिलजी हा पहिला दिल्ली सल्तनत किंवा त्याला रियल सुलतानही म्हणतात, म्हणजे दिल्ली सल्तनत किंवा पहिला मुस्लिम रियल शासक पण म्हणतात कोणाला, अल्लाउद्दीन खिलजीला. त्यांनी काय केलं होतं, पहिलं एक तर स्थायी सेना. आता त्याला स्थायी सेनेची गरज का पडली होती तर मंगोलचं आक्रमण. ठीक आहे. त्यांनी स्थायी सेना उभा केली होती. पहिली गोष्ट. दक्षिण विजय अभियान, ठीक आहे, चालवणारा हाच होता. ठीक आहे. दक्षिण विजय अभियान आपल्याला माहिती आहे की देवगिरीवर त्यांनी आक्रमण केलेलं होतं. ठीक आहे. देवगिरीवर त्यांनी आक्रमण केलेलं होतं. त्यानंतर त्यांनी धर्म आणि राजकारण वेगळं केलं होतं. म्हणजे अल्लाउद्दीन खिलजींनी काय केलं, धर्म आणि राजकारण. ठीक आहे. तर त्यांनी जेव्हा उलेमाचा त्याचा वाद झाला, ऑलरेडी याच्यावर आयोगाने प्रश्न पण विचारले की उलेमाचा त्याचा जेव्हा वाद झाला त्यावेळेस त्यांनी क्लिअर कट सांगितलं होतं की कुराणामध्ये काय दिले याच्यापेक्षा राज्याचं हिताचं काय आहे त्याला मी जास्त प्रतिसाद देईन, ना की कुराणामध्ये काय लिहिलेलं आहे. त्यामुळे त्याने धर्म आणि राजकारण 2 गोष्टी वेगळ्या केल्या. आता ह्यांनी बघा हा स्वतः जरी निरक्षर असला तर त्यांनी विद्वान लोकांना आश्रय दिला होता. त्याच्या दरबारामध्ये अमीर खुसरो, ठीक आहे, अमीर खुसरो लेखक कवी, ठीक आहे, हा तिथे याच्या दरबारातच होता. ठीक आहे, अमीर खुसरो. तर याचं उत्तर काय यायला पाहिजे, अल्लाउद्दीन खिलजी. अल्लाउद्दीन खिलजीचा कार्यकाळ काय होता, 1296 ते 1316 या काळामध्ये त्यांनी साम्राज्य उभा केलेलं होतं. ठीक आहे. 6चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. क्वेश्चन नंबर 7 बघा, अकबरकालीन कोणत्या इतिहासकाराने रामायणाचा फारसी भाषेत अनुवाद केला. पहिलं अब्दुल हमीद लाहोरी, अब्दुल रहीम खानेखान, बदायुनी आणि अबुल फजल. आता बघा की अकबराने, ठीक आहे, एक स्वतंत्रच अनुवाद विभाग चालू केला होता. हे लक्षात ठेवा, अनुवाद विभाग चालू केला होता. आणि ह्या विभागाचं काम काय होतं तर संस्कृतमधलं उत्कृष्ट लिखाण जे आहे, संस्कृतमधलं उत्कृष्ट लिखाण ट्रान्सलेट करायचं आहे कशामध्ये, फारसी भाषेमध्ये. त्यासाठी त्यांनी एक सेपरेट विभागच केलेला होता. मग असं ट्रान्सलेशन कुठल्या गोष्टींचं झालं, जसं आपण मागं बघितलं की पंचतंत्र आहे, तर पंचतंत्राचं फारसीमध्ये ट्रान्सलेशन झालं. तर ते फारसीमध्ये ट्रान्सलेशन कोणी केलं तर ते अबू फजलनी केलं. पंचतंत्राचं ट्रान्सलेशन कोणी केलं, अबू फजलनी केलं. त्याचबरोबर लीलावतीचं संस्कृतमधला ग्रंथ फारसीमध्ये फौजीनी केलं. ठीक आहे, ट्रान्सलेट. रामायण, तर रामायणचं ट्रान्सलेशन फारसीमध्ये कोणी केलं तर बदायुनी केलं. ठीक आहे, कोणी केलं, बदायुनी. आणि महाभारत आहे तर महाभारत काही एकट्याने नाही केलेलं, बदायुनीचंही तिथे कंट्रीब्युशन आहे, अबू फजलचंही कंट्रीब्युशन आहे, फौजीचंही कंट्रीब्युशन आहे. म्हणजे सगळ्यांनी मिळून महाभारत ट्रान्सलेट केलेलं आहे. आता आपल्याला दारा शिकोह पण माहिती आहे. ठीक आहे, की दारा शिकोहनी उपनिषद असेल, भगवद्गीता आहे, ती त्यांनी ट्रान्सलेट केलेली होती. कशामध्ये, फारसीमध्ये, संस्कृतमधून. तर हे अकबरकालीन एक सेपरेट अनुवाद विभागच उभा करण्यात आला होता. आणि रामायण कोणी ट्रान्सलेट केलं, बदायुंनी ट्रान्सलेट केलं आहे. 7चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा क्वेश्चन नंबर 8 बघा,
अस्पृश्यांच्या प्रश्नासंबंधी महात्मा गांधींनी किती वेळा उपोषण केलेले होते? तर ते उपोषण त्यांनी किती वेळा केलेलं आहे? तर ते 4 वेळा त्यांनी उपोषण केलेलं आहे. लक्षात ठेवा की महात्मा गांधींनी अस्पृश्यांच्या प्रश्नाबाबतीत सिरियस झाले ते 1932च्या वेळेस. ठीक आहे, 1930च्या दशकामध्ये आपण म्हणूया की ते सिरियस झाले, जेव्हा त्यांचे आणि आंबेडकरांचे खटके उडायला लागले आणि त्यांना जेव्हा जाणीव झाली की हा प्रश्न खूपच विदारक आहे आणि आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स, ठीक आहे, सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये जो वाद प्रतिवाद आणि तर्क झाले या प्रश्नावर, तर ते गांधीजींना त्यावेळेसही पटलं होतं की ते काय झालं काय नाही. त्यानंतर कम्युनल अवॉर्ड आपल्याला माहिती आहे की डिक्लेअर झाला आणि 1932ला महात्मा गांधींनी पहिलं उपोषण केलं ते कुठे? अस्पृश्य एरवड्या इथे. ठीक आहे, आणि त्यानंतर 1933पर्यंत एकूण या प्रश्नावर 4 वेळा त्यांनी उपोषण केलेलं आहे ह्या 2 वर्षामध्येच. सगळ्यात हायेस्ट या कॉजसाठी त्यांनी उपोषण केलेलं आहे 21 दिवसाचं, सगळ्यात हायेस्ट 21 दिवसाचं, आणि सर्वात कमी अस्पृश्यतेसाठी त्यांनी 1 दिवसाचं उपोषण केलं आहे आप्पासाहेब पटवर्धन यांच्या घरी. ठीक आहे, 4 वेळा केले. आता हे फक्त याच्यासाठीच नाही, आपण एकूण जर महात्मा गांधींनी केलेले उपोषण जर बघितले असतील तर महात्मा गांधींनी त्यांच्या जीवनकालामध्ये 17 उपोषण केली. त्याच्यातली भारतात जी त्यांनी केलेली उपोषण आहे 2 आफ्रिकेत केली आणि भारतात 15 केली. आता भारतात पहिलं उपोषण जे आहे फर्स्ट फास्ट जो आहे तो अहमदाबादच्या गिरणी कामगाराच्या लढ्यासाठी केलेला होता. तो किती दिवसाचा होता? तो 3 दिवसाचा होता. बाकी 4 हे अस्पृश्यांसाठी केलेले होते आणि 4 जे आहेत त्यांनी हिंदू मुस्लिम एकतेसाठीही केलेले आहेत. हिंदू मुस्लिम एकतेसाठी त्यांनी 4 वेळा उपोषण केलेले आहे. जसं अस्पृश्यांसाठी 21 दिवसाचं उपोषण केलेलं होतं, ज्याचं हायेस्ट टाईम किंवा हायेस्ट दिवस आहे, तसंच हिंदू मुस्लिम एकतेसाठीही त्यांनी जवळजवळ एकदा 21 दिवस उपोषण केलेलं आहे. असा जर प्रश्न आला की महात्मा गांधींनी केलेल्या उपोषणामध्ये सर्वात जास्त कालावधी किती दिवसाचा होता? तो 21च होता मॅक्सिमम, आणि 21 दिवसाचं उपोषण त्यांनी अस्पृश्यसाठी सुद्धा केलेलं आहे आणि हिंदू मुस्लिम एकतेसाठीही केलेलं आहे. त्यामुळे 8चं उत्तर आहे अस्पृश्यतेच्या प्रश्नासंबंधी महात्मा गांधींनी किती वेळा उपोषण केलं? तर 4 वेळा केलेलं आहे. 9 बघा, लॉर्ड रिपनच्या कार्यकाळात घडलेल्या घटनांसंबंधी योग्य पर्याय निवडा. आता पहिलं आहे, आता लॉर्ड रिपन पहिला फॅक्टरी ॲक्ट, दुसरा इल्बर्ट बिल, तिसरा विलियम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली शैक्षणिक प्रगतीचे पुनरावलोकन करण्यासाठी आयोगाची स्थापना आणि म्हैसूर राज्य परत केलं. आता लॉर्ड रिपनचा जो कालावधी आहे तो ठीक आहे, म्हणजे चांगला गव्हर्नर म्हटलं जातं. तो काय कालावधी होता? तर 1880 ते 84 होता. या कालावधीमध्ये घडलेल्या घटना आपल्याला हे करायच्यात. आता पहिला फॅक्टरी कायदा जो आहे तो कधी आला? तर तो आला 1881 साली. फर्स्ट जो फॅक्टरी कायदा आला तो 1881. आता या कायद्याने काय झालं तर 100पेक्षा जास्त कामगार असणाऱ्या फॅक्टरीजनाच हे लागू होता आणि याच्यामध्ये 7 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या बालकामगारांना काम करण्यास बंदी घालण्यात आली आणि 12 वर्षापेक्षा वय कमी असलेल्या कामगारांचं, म्हणजे 7 आणि 12 दरम्यान असलेल्या कामगारांचं नियमन करण्यात आलं. तो आला 1881. याच्या कार्यकाळ झाला का? तर तो झालेला आहे. आता त्याचबरोबर आणखी एक गोष्ट झाली की एक म्हणजे काय की आर्थिक विकेंद्रीकरण सुद्धा चालू झालं याच्या काळामध्ये. आर्थिक विकेंद्रीकरण जे लॉर्ड मियोनी चालू केलं होतं ते यांनी कंटिन्यू केलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर त्यांनी इल्बर्ट बिल जे आहे ते 82, 83, 84च्या आसपास होतं. ठीक आहे, 1883, 84च्या वेळेस आहे. हे पण आहे. विलियम हंटर कमिशनचीही नेमणूक केली होती यांनीच, की आपल्याला माहिती आहे की ही कधी केली होती? 1882 साली. आता 1854 साली वुड्सचा अहवाल आला होता. ठीक आहे, आणि ह्या वुड्सचा अहवाल आल्यानंतर जे काही इम्प्लिमेंटेशन झालं त्याचा रिव्ह्यू घेणं आवश्यक होतं आणि त्या रिव्ह्यू घेण्यासाठी विलियम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमण्यात आलेला होता आणि ह्या आयोगापुढे आपल्याला माहिती आहे की साक्ष देणारे महाराष्ट्रीयन लोक होते. त्याच्यामध्ये पंडिता रमाबाई पण होत्या. ठीक आहे, त्यांनीही याच्या अंडर साक्ष दिलेली आहे. आणि यांनी काय सांगितलं की प्राथमिक शिक्षण ही कोणाची जबाबदारी आहे? सरकारची जबाबदारी आहे. ठीक आहे, म्हैसूर राज्य परत केलं. हो, विलियम बेंटिकनी 1831 साली प्रशासकीय कारणास्तव ते राज्य काढून घेतलं होतं, त्याची स्वायत्ता काढून घेतली होती, ब्रिटिश साम्राज्याला जोडलं होतं. पण ती गोष्ट लॉर्ड रिपननी काय केलं ते वापस देऊन टाकलेलं होतं. ठीक आहे, आणि आणखी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, भारतीय वृत्तपत्राचा जो कायदा होता, ठीक आहे, तो कायदाही त्यांनी रद्द केलेला आहे. तर हे सर्व घटना लॉर्ड रिपनच्या कालावधीत घडलेल्या आहेत. 9चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 10 बघा, पुढील दिलेली विधाने अभ्यासा. फलज्योतिष, किमिया, शकुन, पिशाच योनी, पुनर्जन्म या गोष्टींवर त्यांचा विश्वास नव्हता. त्यांचा धर्मांतरास विरोध होता.
समाजोत्कर्षाचा मुख्य घटक व्यापार वृद्धी हा होय असे ते म्हणत. मराठमोळा व मराठमोळ्यांची पुरवणी या शीर्षकांचे 2 लेख त्यांनी लिहिले होते. आता याच्यामध्ये हे सगळं म्हणजे बुद्धिप्रामाण्यवाद आहे आणि प्रखर बुद्धिप्रामाण्यवाद असलेलं याच्यात कोण होतं, तर कोण होतं? गोपाळ गणेश आगरकर. सगळी विधानं कुणाबद्दल आहेत? गोपाळ गणेश आगरकरांबद्दल आहेत. ठीक आहे, तर 10चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वेल्बी कमिशन पुढे साक्ष देण्यासाठी, बघा प्रश्न क्रमांक 11, वेल्बी कमिशन पुढे साक्ष देण्यासाठी कोणकोणत्या भारतीय नेत्यांना बोलविण्यात आले होते? फर्स्ट आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी, सेकंड दिनेशा वाछा, सुब्रमण्यम अय्यर आणि चौथा आहे गोपाळकृष्ण गोखले. आता बघा 1895 साली वेल्बी कमिशन स्थापन झालं होतं. कशासाठी? खर्चासाठी झालं होतं. भारत सरकारच्या खर्चासंबंधी हे आयोग स्थापन झालेलं होतं. आता ह्या आयोगाचे जे सदस्य होते, ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला लॉर्ड कर्झनही होता, ठीक आहे, आणि त्याच्याबरोबर या आयोगाच्या सदस्यामध्ये 2 व्यक्ती होते जे आपल्याला माहिती असायला पाहिजेत. एक होते दादाभाई नौरोजी आणि विल्यम वेडनबर्ग. ठीक आहे, हे 2 व्यक्ती, विल्यम वेडनबर्ग हे काँग्रेसचे अध्यक्षही होते. काँग्रेसच्या अधिवेशनाचे कुठल्या होते बघून घ्या. ठीक आहे, दादाभाई नौरोजी हे याच्या सदस्य होते आणि त्याच्या पुढे साक्ष देण्यासाठी कुणाकुणाला बोलवण्यात आलं होतं? सुरेंद्रनाथ बॅनर्जीला बोलवलं होतं, दिनेशा वाछांना बोलवण्यात होतं, सुब्रमण्यम अय्यर यांनाही बोलवण्यात आलेलं होतं, गोपाळकृष्ण गोखले यांनाही बोलवण्यात आलेलं होतं. आणि फक्त कुणाला बोलवण्यात आलेलं नव्हतं, तर हे सगळ्यांनाच बोलवण्यात आलं होतं. गोपाळकृष्ण गोखले तर सगळ्यात तरुण होते, म्हणजे वेल्बी कमिशनसमोर साक्ष देणारे सगळ्यात तरुण कोण होते? तर गोपाळकृष्ण गोखले होते. त्यामुळे 11चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे सर्वच्या सर्व होते. क्वेश्चन नंबर 12 बघा, जोड्या लावा. बारतमी सदन, प्रीती सदन, त्यानंतर सदानंद सदन आणि कृपा सदन. बघा आता हे पहिलं जे आहे की बातमी सदन जे आहे कोणासाठी होतं, तर ते आंधळ्या मुलांसाठी. हे सगळे जे सदन आहेत, तर हे सदन आपल्याला कुठे दिसतं? तर पंडिता रमाबाई संदर्भात. पंडिता रमाबाई यांनी वेगवेगळ्या समाजातल्या उपेक्षित घटकांसाठी हे काढलेले सदन होते आणि त्याचा पर्टिक्युलर हेतू होता. बस तो काय केलं की त्या सदनांची नावं जे केडगावला त्यांचं होतं, ठीक आहे, तर त्याच्यात एका बाजूला सदनांची नावं, दुसरं ते कुणासाठी आहेत. आता बातमी सदन आपल्याला माहिती आहे की आंधळ्या मुलांचं, आणि ह्या बातमी सदनच्या इथेच अंध मुलांसाठी शाळा काढली होती आणि ही महाराष्ट्रातली पहिली अंध मुलांसाठी काढलेली शाळा होती. आता हे प्रीती सदन आहे. प्रीती सदन कोणासाठी होतं? तर वयोवृद्ध आणि दुबळ्या स्त्रियांसाठी होतं. सदानंद सदन जे आहे ते अनाथ मुलांसाठी होतं. आणि कृपा सदन कोण होतं? तर पतिता स्त्रियांसाठी कृपा सदन हे सदन काढलेलं होतं. जर हे जर आपण सगळं बघितलं तर कुठं येतं? पर्याय क्रमांक 2 येतं. 12चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता बघा, पंडिता रमाबाई म्हणजे हे जर 19व्या शतक आणि 19व्या शतकामध्ये जर बघितलं तर महिलांचं जे कर्तृत्व आहे त्याचं ते सूर्य म्हणून सुद्धा आपण त्यांना म्हणू शकतो. पंडिता रमाबाईंचं काय काय केलेलं आहे? एक तर महिला आर्य महिला समाजाची त्यांनी स्थापना केलेली आहे. ती कधी केलेली आहे? 1882 साली. 1882 साली त्यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केलेली. आता सांगितलं की हंटर कमिशन पुढेही त्यांनी त्याचवेळी साक्ष दिलेली होती. त्यानंतर शारदा सदनही स्थापन केलं होतं आणि त्यांना ब्रिटिशांनी कैसर-ए-हिंद ही पदवी दिली होती. पण कैसर-ए-हिंद पदवी त्यांना का दिलेली होती? तर महिलांप्रती किंवा स्त्रियांप्रती त्यांनी जे केलेलं काम आहे त्या कामाबद्दल त्यांना कैसर-ए-हिंद ही पदवी दिलेली होती. त्यांनी जी 2 पुस्तकं लिहिलेली होती ती 2 पुस्तकं आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. एक आहे हाय कास्ट हिंदू वुमन आणि स्त्री धर्मनीती. ही दोन्ही पुस्तकं आपल्याला त्यांचे माहिती असायला हवेत. आणि त्यांचं जे आत्मचरित्र होतं त्या आत्मचरित्राचं नाव आहे माझी साक्ष. ठीक आहे, तर 12चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा क्वेश्चन नंबर 13 बघा, पुढील घटना कालानुक्रमे लावा. पहिलं आहे होम रूल लीगची स्थापना, सेकंड आहे मॉन्टिग्यू घोषणा, त्यानंतर रॉलेट समितीने आपला अहवाल ब्रिटिश सरकारला सादर केला आणि त्यानंतर काँग्रेस लोकशाही पक्ष. आता बघा की पहिलं आहे होम रूल लीग. तर होम रूल लीगची स्थापना कधी झाली? तर एप्रिल 1916 कुठं झाली? बेळगाव इथे झाली. एप्रिल. आता मॉन्टेग्यूची जी घोषणा आहे ती कधी आली? तर आपल्याला माहिती, त्याला ऑगस्ट घोषणा या नावाने ओळखलं जातं. ऑगस्ट 1917 मॉन्टेग्यूची घोषणा आली. आता रॉलेट समितीने आपला अहवाल ब्रिटिश सरकारला दिला, तर तो त्याच्यानंतरच्या वर्षी झालेला आहे 1818 की रॉलेट समितीने आपला अहवाल एप्रिल 1818 त्यांनी
तो दिला आणि त्या अहवालावरच आधारित 2 बिलं आली आणि त्या बिलामध्ये जे प्रोव्हिजन्स होती किंवा बिल ज्या गोष्टीसाठी होते त्या बिलाच्या विरोधामध्येच महात्मा गांधींनी जे आपण म्हणतो की रॉलेट कायद्याच्या विरोधातलं आंदोलन, ज्याला आपण पहिलं जन आंदोलन म्हणू शकतो, ठीक आहे, भारतातलं पहिलं जन आंदोलन, ठीक आहे, त्याला म्हटलं जातं. तर रॉलेट समितीचा अहवाल. त्यानंतर काँग्रेस लोकशाही पक्ष, तर तो कधी आला? 1920 साली आला, ठीक आहे. लोकमान्य टिळकांनी, ठीक, 1919च्या कायद्यान्वये भारतामध्ये निवडणूक होणार होत्या आणि ती निवडणूक लढवण्यासाठी लोकमान्य टिळकांनी काँग्रेस अंतर्गत काँग्रेस लोकशाही पक्षाची स्थापना केली होती. तर हा जो सिक्वेन्स आहे हा असाच असायला पाहिजे, ABCD. तर आपल्याला ABCD कुठं दिसते? पर्याय क्रमांक 1 मध्ये. 13चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. क्वेश्चन नंबर 14 बघा. मॉर्ले मिंटो सुधारणांबाबत अयोग्य पर्यायाची निवड करा. फर्स्ट आहे, इंडिया काउन्सिलमध्ये 2 भारतीयांचा आणि गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळात 1 भारतीयांचा समावेश करण्यात आला. सेकंड, अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचा व त्यात सुचवण्याचा अधिकार विधिमंडळाला मिळाला. मुस्लिम समाजाला स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले. मतदारसंघाच्या किंवा मतदाराच्या पात्रतेसंबंधी करण्यात आलेले नियम सर्वत्र समान होते. ठीक आहे. आता पहिलं बघा की हा मॉर्ले आणि मिंटो, हा मॉर्ले कोण होता? त्यावेळेचा भारत मंत्री होता, भारत मंत्री. आणि मिंटो कोण होता? तर तो भारताचा गव्हर्नर होता. आणि यालाच मॉर्ले मिंटो ॲक्टही म्हणतात, ठीक आहे, मॉर्ले मिंटो कायदा असंही म्हटलं जातं. हा 1909 साली आलेला आहे. आता याच्यामध्ये बघा की इंडियन काउन्सिलमध्ये 2 भारतीयांचा समावेश व गव्हर्नर जनरल कार्यकारी मंडळात 1 भारतीयाचा समावेश करण्यात आला. आता हा 1 भारतीयाचा जो समावेश करण्यात आला होता त्यांचं नाव आहे CP सिन्हा. CP सिन्हा म्हणजे काय? सत्येंद्र प्रसाद सिन्हा. त्यांचं कायदा सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली होती, ठीक आहे. आणि जे 2 भारतीय आहेत ज्यांची इंडिया काउन्सिलमध्ये नेमणूक करण्यात आली होती, तर ते कोण होते? एक होते KC गुप्ता आणि दुसरे होते सय्यद हुसेन बिलग्रामी, ठीक आहे. तर KC गुप्ता आणि सय्यद हुसेन बिलग्रामी होते. त्यामुळे हे विधान जे आहे ते करेक्ट आहे. अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचा व त्यात सुचविण्याचा अधिकार विधिमंडळात देण्यात आला, हेही करेक्ट आहे. मुस्लिम समाजाला स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले, हेही करेक्ट आहे, ठीक आहे. आता या ॲक्टलाच बघा की या ॲक्टनी भारतामध्ये सांप्रदायिकतेला कायदेशीर स्वरूप देण्यात आलं, ठीक आहे. मुस्लिमांसाठी किंवा मुसलमान समाजाला स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले, ठीक आहे. त्यामुळे हे करेक्ट आहे. आणि यालाच जवळजवळ आपण मॉर्ले मिंटोला सांप्रदायिक मतदारसंघाचा जनकही म्हटलं जातं. मिंटोला सांप्रदायिक मतदार संघाचा जनकही म्हटलं जातं, ठीक आहे. त्यामुळे हे करेक्ट आहे. आणि मतदाराच्या पात्रतेसंबंधी करण्यात आलेले नियम सर्वत्र समान होते. आता हे चुकीचं आहे, सर्वत्र समान नव्हते. तर स्वतंत्र मतदारसंघाचाच अर्थ असा होता की तिथं फक्त मुस्लिम कॅन्डिडेटला मुस्लिम असलेलेच लोक त्याला मतदान करतील आणि मतदान करण्याचा अधिकारसुद्धा पात्रता समान नव्हती. म्हणजे हिंदू समाजातला समजा तुम्ही असाल तर त्याला मतदार म्हणून कन्सिडर करायला कंडिशन्स वेगळ्या होत्या, मुस्लिमांसाठी त्या कंडिशन्स वेगळ्या होत्या. त्यामुळे हे जे आहे हे अयोग्य आहे. त्यामुळे 14चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 15 बघा. पुढील दिलेली विधाने कोणत्या व्यक्तीसंबंधी आहेत? 1. जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून कैसर-ए-हिंद ही पदवी परत केली. त्यांचे वडील वैज्ञानिक होते, त्या गोपाळकृष्ण गोखलेंना गुरु मानत असत. दुसऱ्या गोलमेज परिषदेत गांधीसोबत त्या हजर होत्या. दक्षिण आफ्रिके गांधीची सहयोगी म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. तर हे कोण आहे? तर ते आहेत सरोजिनी नायडू. आता लक्षात घ्या की कैसर-ए-हिंद पदवी त्यांना मिळाली होती आणि ती त्यांनी वापस दिलेली आहे. आता हे जे आहे की त्यांचे गोपाळकृष्ण गोखलेंना गुरु मानत होते. गोपाळकृष्ण गोखलेंना आणखी 2 लोक गुरु मानत होते, हे असायला पाहिजे. एक आहेत महात्मा गांधी आणि दुसरं आहे मोहम्मद अली जिना. तर मोहम्मद अली जिना तर असं म्हटलेलेच आहेत की मला मुसलमानामधलं गोखले व्हायचं आहे, ठीक आहे. तर ते गोखलेंनाही थोडंसं गुरु मानत होते की त्यांना गोखले होण्याचीच इच्छा होती, मुसलमानातील गोखले होण्याची त्यांची इच्छा होती, ठीक आहे. आता हे सरोजिनी नायडू जे आहेत त्या शिकत असतानाच इंग्लंडमध्ये त्यांचे 3 काव्यसंग्रह जे आहेत जे फेमस आहेत. कुठले 3 काव्यसंग्रह? द गोल्डन थ्रेशोल्ड आहे, ठीक आहे, ब्रोकन विंग्ज आहे, द सॉंग्स ऑफ इंडिया आहे, द बर्ड ऑफ टाईम आहे. तर हे सगळ्या इंग्लंडमध्ये असतानाच त्यांना त्यांची काव्यसंग्रह पब्लिश झालेली होती. आणि गांधीजी आणि रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना भारताची कोकिळा ही उपमा दिलेली आहे. की आपल्याला माहिती आहे की सरोजिनी नायडूंना भारताची कोकिळा म्हटलं जातं, भारताची कोकिळा. आणि हे कोणी उपमा किंवा उपाधी दिलेली आहे? तर ते दिलेली आहे
रवींद्रनाथ टागोर आणि महात्मा गांधी यांनी दिलेली आहे. तर याचं उत्तर काय 15चं पर्याय क्रमांक 2 आहे. ठीक आहे. बघा क्वेश्चन नंबर 16 बघा, 16 बघा, 16 ते बघा 30पर्यंत हे पॉलिटीवर क्वेश्चन्स आहेत. क्वेश्चन नंबर 16 बघा, पुढील दिलेल्या विधानांमधून योग्य विधानांची निवड करा. पहिलं आहे की घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली व त्याच बैठकीत डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि HC मुखर्जी हे सभेचे अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडून आले. आता बघा, पहिल्या बैठकीमध्ये यांची जी निवड आहे ती झालेली नाही. तर दुसऱ्या बैठकीमध्ये जेव्हा ती 11 डिसेंबरला झाली, 9 डिसेंबर नाही, 11 डिसेंबरला जेव्हा झाली तेव्हा त्यांची नेमणूक जी आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना अध्यक्ष नेमण्यात आलं आणि HC मुखर्जी यांना उपाध्यक्ष नेमण्यात आलं. तर पहिलं विधान जे आहे हे चुकीचं आहे. आणि त्याच 11 डिसेंबरला बघा की BN राव यांना सभेचं घटनात्मक सल्लागार म्हणूनही नेमण्यात आलेलं आहे. त्यामुळे पहिलं विधान चूक आहे. 24 जानेवारी 1950 रोजी घटना समितीने राष्ट्रगान स्वीकृत केले आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून घोषित केलं. तर हे करेक्ट आहे की त्याच 24 जानेवारी 1950 या दिवशीच भारताने राष्ट्रगान स्वीकृत केलं आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून ही घोषित किंवा निवडून देण्यात आलं. त्यामुळे ब विधान करेक्ट आहे. 16चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. क्वेश्चन नंबर 17 बघा, खालील कोणती विधाने बरोबर आहेत. फर्स्ट आहे, लोकसभा विसर्जित केल्यावर सुद्धा लोकसभेचा सभापती पदावर राहतो व लोकसभेच्या पहिल्या बैठकी पूर्वीपर्यंत तो पदावर असतो. हे पण करेक्ट आहे की लोकसभा जरी विसर्जित केलेली असली तरी लोकसभेचा जो सभापती किंवा जो अध्यक्ष असतो तो त्याच पदावर राहतो जोपर्यंत नवीन लोकसभा तिथे येत नाही. जेव्हा तो लोकसभा येते तेव्हा तो पहिल्या बैठकीपूर्वीपर्यंत तो पदावर असतो. तर त्यामुळं तिथे दुसरा येतो माणूस. पण हे करेक्ट स्टेटमेंट आहे. त्यानंतर बी आहे, सभागृह अनिश्चित काळापर्यंत तहकूब करण्याचा अधिकार लोकसभेच्या सभापतीला आहे, मात्र सभागृह बरखास्त केल्यावर राष्ट्रपती सभागृहाची बैठक बोलवू शकतो. तर हे तहकूब करण्याचा अधिकार जो आहे तो लोकसभेच्या सभापतीला नक्की आहे आणि बरखास्त जर केल्यानंतर ते राष्ट्रपतीच सभागृहाची बैठक बोलवू शकतो. तर हे करेक्ट आहे. हे दोन्ही विधानं करेक्ट आहेत. 17चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. क्वेश्चन नंबर 18 बघा, मुख्यमंत्र्याबाबत पुढील विधानांचा विचार करा. फर्स्ट, राज्याचा कामकाजाच्या प्रशासनासंबंधित मंत्रिमंडळाचे सर्व निर्णय आणि कायद्याचे प्रस्ताव राज्यपालांना कळवणे. बी विधान आहे, राज्याच्या कामकाजाच्या प्रशासनासंबंधी आणि कायद्याचे प्रस्ताव यासंबंधी राज्यपाल मागतील ती माहिती राज्यपालाला देणे. थर्ड आहे, एखाद्या बाबीविषयी मंत्र्यांनी निर्णय घेतला असेल पण त्यावर मंत्रिमंडळाने विचारविनिमय केला नसेल तर राज्यपालाने सांगितल्यास अशा मंत्रिमंडळाचा विचारार्थ ठेवणे. तर वरील विधाने संविधानाच्या कोणत्या कलमातील तरतुदी आहेत. म्हणजे ही सर्व विधाने खरी आहेत पण ती कुठल्या तरतुदीशी आहेत. आता बघा, जे राज्य सरकार आहे, ठीक आहे, राज्य सरकारच्या संबंधी ही कलमं आहेत की 63 आहे, 64 आहे, 66 आहे, 67 आहे. आता ही कलम 63 जे आहे तर ते कशा संबंधी आहे तर राज्यपालाला सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ निर्माण झालेलं असेल त्या संबंधी आहे. कलम 164 जे आहे ते काय तर मंत्र्यांसंदर्भात आहे. ठीक आहे, मंत्र्यांसंबंधित काही तरतुदी त्याच्यामध्ये 64मध्ये आहेत. 66 कशासंबंधी आहे तर राज्य सरकारचं कामकाज कसं चालायचं काय त्याच्यासंबंधी आहे. आणि हे जे आहे की मुख्यमंत्र्यांनी राज्यपालाला ज्या माहिती देणं अपेक्षित आहे किंवा त्या माहितीच्या संदर्भात राज्यपालांना जी माहिती द्यायची आहे CMनी त्याच्या संबंधात जे कलम आहे ते कलम 167 आहे. त्यामुळं 18चं उत्तर आहे. हे जे 3 विधान आहेत तर हे कुठल्या कलमाशी निगडीत आहेत तर कलम 167. क्वेश्चन नंबर 19 बघा, पुढील दिलेल्या विधानांमधून योग्य विधानाची निवड करा. राज्यसभा राज्यसूचीतील विषयावर कायदा करण्याचा अधिकार लोकसभेला देऊ शकते. तर हे करेक्ट आहे. आपण स्टेट सेंटर रिलेशनशिपमध्ये बघतो की अंडर आर्टिकल 249 राज्यसभा राज्यसूचीतील कायदे करण्याचा अधिकार लोकसभेला देऊ शकते. हे करेक्ट आहे. सेकंड आहे, केंद्र व राज्य यांना समान असलेली नवीन अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार राज्यसभा लोकसभेला देऊ शकते. हेही करेक्ट आहे. अंडर आर्टिकल 312. ठीक आहे, 312च्या अंडर आपल्याला हे पॉवर्स जे आहेत हे राज्यसभा लोकसभेला देऊ शकते. त्यामुळे ही दोन्ही विधानं जी आहेत ही करेक्ट आहेत. 19चं उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक 3. 20 बघा, पुढील विधाने
बघा, पहिलं विधान आहे की संसदेच्या कोणत्याही ग्रहाची सदस्य नसलेली व्यक्ती पंतप्रधानपदी नियुक्ती करता येत नाही. हे चूक आहे की तुम्हाला कुठलाही सभासद, कुठल्याही संसदेच्या सभागृहाचा सभासद जरी नसला तरी 6 महिने आपल्याला PM म्हणून नेमता येतं. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट जे आहे हे कसं आहे, हे चुकीचं आहे. घटनात्मकदृष्ट्या पंतप्रधान संसदेच्या सभासदनाचा सदस्य असायला हवा, तर नाही. तो कुठल्याही संसदेच्या कुठल्याही सभा, म्हणजे लोकसभा किंवा राज्यसभा. आता डॉक्टर मनमोहन सिंग हे राज्यसभेचे सभासद होते, नरेंद्र मोदी हे लोकसभेचे सदस्य आहेत. त्यामुळे कोणत्याही सभागृहात चालतो, ना की केवळ लोकसभा असायला पाहिजे. त्यामुळे हे पण विधान चूक आहे. सी विधान बघा, प्रधानमंत्री पदी नियुक्ती करण्यापूर्वी लोकसभेत बहुमत सिद्ध करावे लागतं. असं घटनेत मेन्शन नाही आहे की तुम्हाला नेमणूक केल्यानंतरही तुम्हाला बहुमत सिद्ध करता येतं. ठीक आहे, तर राष्ट्रपती टाईम देऊ शकतात. त्यामुळे घटनेत असं काही मेन्शन नाही की आधी बहुमत तुम्हाला सिद्ध करावं लागतं. तिन्ही विधानं चुकीचे आहेत. 20चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 21 बघा, राष्ट्रपतीबाबत योग्य विधानांची निवड करा. फर्स्ट आहे, सभापती आणि उपसभापती ही दोन्ही पदे रिक्त झाल्यावर तो लोकसभेत निवडून आलेल्या कोणत्याही सदस्याला लोकसभेतील कामकाजाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करू शकतो. योग्य विधान विचारले बघा. आता हे जे आहे ना की सभापती आणि उपसभापती दोन्ही पदे रिक्त झाल्यावर लोकसभेत निवडून आलेलं नाही, कोणत्याही, म्हणजे जे आपल्याला माहिती आहे की लोकसभेमध्ये अँग्लो इंडियन जे 2 मेंबर्स नेमलेले आहेत ते काही निवडून आलेले नाही, तर त्याची नेमणूक भारत सरकार करतं. त्यांचीही नेमणूक होऊ शकते, ना की फक्त निवडून आलेले. त्यामुळे हे विधान कसं आहे, हे चुकीचं आहे. ए विधान चुकीचं आहे. सेकंड बघा, राष्ट्रपती हा भारतीय संसदेचा अविभाज्य भाग आहे. तर हे करेक्ट आहे की भारतीय संसद म्हणजेच काय की हे राष्ट्रपती आणि लोकसभा, राज्यसभा. तर हे राष्ट्रपती हा भारतीय संसदेचा अविभाज्य भाग आहे. करेक्ट आहे. त्यानंतर थर्ड आहे, प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतर भरणाऱ्या संसदेच्या प्रत्येक अधिवेशनाला ते संबोधित करतात. तर सार्वत्रिक निवडणूक नंतर भरलेल्या प्रत्येक अधिवेशनाला, म्हणजे सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर वर्षभरात 3 सेशन्स असतात, तर त्या तिन्ही सेशनला नाही ते करत आहे, तर ते फक्त वर्षाचे जे पहिलं सेशन असतं त्यालाच करतं. त्यामुळे हे जे विधान आहे हे विधान कसं आहे, सी चुकीचं आहे की प्रत्येक सेशनला ते ॲड्रेस नाही करत आहे, तर वर्षाचं जे पहिलं सेशन आहे आणि निवडणुकी झाल्यानंतरचं जे पहिलं सेशन असेल त्याच सेशनला ते ॲड्रेस करतात. त्यामुळं सी विधान ही कसं आहे, चुकीचं आहे. त्यामुळे 21चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 22 बघा, संसदीय प्रणालीतील उणिवा कोणत्या आहेत. आता बघा की संसदीय प्रणाली आणि अध्यक्षीय प्रणाली याच्यामध्ये आपण काही स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत, काही स्ट्रेंथ आहेत, काही विकनेसेस आहेत. जसं की संसदीय प्रणालीच्या ज्या स्ट्रेंथ आहेत, तर स्ट्रेंथ काय आहे की विधिमंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्यामध्ये आपल्याला सामंजस्य दिसतं. ठीक आहे, एक उत्तरदायी सरकार असतं, म्हणजे संसदेला ते उत्तरदायी असतं. जुलुमशाहीवर नियंत्रण आहे की कंटिन्युअसली इलेक्शन होतं. ठीक आहे, आता आपण बघतोय की समजा फॉर एक्झाम्पल कृषी कायदे कितीही चांगले असले ते काही लोकांचं त्याला विरोध होता म्हणण्यापेक्षा शेतकऱ्यांचा त्याला विरोध होता. पण समजा UPचं इलेक्शन नसतं तर ते मागं घेतलं गेलं असतं का, म्हणजे जसं आता डिबेटमध्ये चाललेलं आहे की 1 नेशन 1 इलेक्शन, समजा तसं काही असतं तर हे इलेक्शन नसतं असं, तर हे घेतले गेले असते का, किंवा शेतकऱ्यांची चर्चा चालू केली असती का. तर हे जे आहे तर हे नियंत्रण राहतं. थर्ड एक आहे की पर्यायी सरकार ही दिलं जातं. आपण आता आपल्याला त्यांनी विचारलेलं की उणिवा काय काय आहेत, तर हे स्ट्रॉंग पॉईंट आहे की पर्यायी सरकार दिलं जातं. ठीक आहे, आता आणि विस्तृत प्रतिनिधित्व असतं, हे त्याचे स्ट्रॉंग पॉईंट आहेत. वीक पॉईंट काय आहे की एकतर अस्थिर सरकार असतं, ठीक आहे, की बहुमत तुम्हाला कंटिन्युअसली सिद्ध करावं लागतं, आणि मंत्रिमंडळाची एक प्रकारे हुकुमशाहीच चालते. ठीक आहे, मंत्रिमंडळ म्हणील तेच चालतं. तर हे 2 जे उदाहरणं आहेत ही संसदीय प्रणालीमधल्या उणिवा आहेत. तर 22चं उत्तर काय यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 3 यायला पाहिजे. आणखी एखादी उणीव आहे ते म्हणजे काय, धोरण सातत्याचा अभाव. म्हणजे फॉर एक्झाम्पल जी काँग्रेसनी 2008 किंवा 12-13मध्ये जी धोरणं चालू केली त्यातली बरीच धोरणं चांगली जरी असली तरी ती कंटिन्यू सरकारने नाही चालू केली. विचार आणि अजेंडा सरकारचा चेंज झालेला आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपल्याला हे दिसतं की धोरण सातत्याचा आपल्याला अभाव दिसतो. 22चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा क्वेश्चन नंबर 23 बघा, कलम 39 संबंधित मार्गदर्शक तत्वासंबंधी योग्य पर्यायाची निवड करा. पहिलं, सामाजिक आर्थिक राजकीय न्यायातून समाजरचना करून लोकांच्या कल्याणाला चालना देणे आणि उत्पन्न दर्जा सोयी सवलती संधी यांच्यातील विषमता कमी करणे. आता हे जे आहे हे कुठल्या आर्टिकलशी संबंधित आहे, तर हे आहे आर्टिकल 38. त्यानंतर बेकारी,
वृद्धत्व, आजारपण, अपंगत्व या परिस्थितीमध्ये काम, शिक्षण, सार्वजनिक मदत मिळण्याच्या हक्काची शाश्वती देणे. तर हे कशाशी संबंधित आहे? हे आहे कलम 41. कलम 41. आणि सार्वजनिक कामगारांना उपजीविकेची आवश्यक मोबदला, चांगले जीवनमान व सामाजिक सांस्कृतिक संधी, तर हे आहे कलम 43 आहे. त्याच्यापैकी एकही घटक जो आहे तो आपल्याला कलम 39शी निगडीत आहे असं आपल्याला दिसत नाही. ठीक आहे. तर आता 39मधल्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी कुठल्या आहेत? तर एक, सर्व नागरिकांना उपजीविकेसाठी पुरेशी साधनांची उपलब्धता असायला पाहिजे. ठीक आहे. संसाधनाचं योग्य वितरण असायला पाहिजे, की संपत्ती आणि उत्पादन साधनाचं केंद्रीकरण याला प्रतिबंध असायला पाहिजे. पुरुष आणि महिला यांना समान कामासाठी समान वेतन असेल. त्याचबरोबर सक्तीच्या गैरवर्तणुकीविरोधात संरक्षण असेल, जे कामगार आणि मुलांना त्यांच्या आरोग्याबाबतीत असेल. तर ही सगळीची सगळी घटकं जी आहेत ते कशामध्ये आहेत? कलम 39मध्ये. तर यातला कुठलाही घटक आपल्या याच्यात दिसत नाही, त्यामुळे याचं उत्तर आहे यापैकी नाही. बघा क्वेश्चन नंबर 24 बघा. लोकसभा व राज्यसभा यामधील कोंडी दूर करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या विषयाबाबत संसदेच्या संयुक्त अधिवेशनाची आवश्यकता आहे? आता बघा, संसदेचे संयुक्त अधिवेशन हे राष्ट्रपतीच बोलू शकतात. राष्ट्रपती अंडर आर्टिकल 108, 108 आर्टिकलच्या अंडर आपल्याला संयुक्त अधिवेशन बोलवता येतं. आणि हे संयुक्त अधिवेशन 2 केसमध्ये बोलवता येत नाही. जर बिल पेंडिंग जे आहे, ज्या बिलावर दोन्ही सभागृहामध्ये कुठल्या तरी एका सभागृहामध्ये 6 महिनेपेक्षा जास्त काळ ते पेंडिंग आहे किंवा प्रलंबित आहे, ते म्हणजे साधारण विधेयक जनरली. पण जर बिल धनविधेयक असेल, ठीक आहे, जर ते मनी बिल असेल किंवा ते घटना दुरुस्ती, ठीक आहे, अमेंडमेंट बिल असेल, तर ह्या 2 बिल पास करण्यासाठी तुम्हाला संसदेचं संयुक्त अधिवेशन बोलवता येत नाही. राज्यघटनेच्या कलम 108च्या अंडर राष्ट्रपती ते बोलवू शकतात. आणि त्याची प्रक्रिया जी आहे किंवा जे आहे, तर अंडर आर्टिकल 87 मेन्शन केलेलं आहे की त्यांना जॉईंट सेशन कोणत्या केसमध्ये बोलवू शकतात. एक म्हणजे की 2 नवीन निवडणूक समजा झाले आणि त्याचं पहिलं सेशन असेल तर ते बोलू शकतात, किंवा प्रत्येक वर्षाचं जे पहिलं सेशन असतं त्यावेळेस ते बोलू शकतात अंडर आर्टिकल 87. त्यामुळे 24चं उत्तर आहे की कधी सेशन तर धनविधेयकाला नाही आणि घटना दुरुस्ती विधेयकाला नाही, म्हणजे फक्त 1 यायला पाहिजे. 24चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 25 बघा. वित्त आयोगाबाबत योग्य विधानांची निवड करा. पहिलं, भारतीय राज्यघटनेचे कलम 280मध्ये अर्धन्यायिक संस्था क्वाझी ज्युडिशियल म्हणून वित्त आयोगाची तरतूद आहे. तर करेक्ट आहे की अंडर आर्टिकल 280 नुसार वित्त आयोग फायनान्स कमिशन नेमलं जातं. आता सध्या 15 फायनान्स कमिशन आहे. त्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर ते आहेत NK सिंग. ठीक आहे. त्यानंतर संविधानिक तरतुदीनुसार आयोगामध्ये 1 अध्यक्ष आणि 4 सदस्य. आता संविधानिक तरतूद नाही, तर संविधानाने ते संसदेला दिलेलं आहे आणि संसदेने डिसाईड केले की त्याचा 1 अध्यक्ष असावा आणि 4 सदस्य असावे. त्यामुळे ब विधान हे चुकीचं आहे. निव्वळ कर संकलनाचे केंद्र व राज्यांच्या विभागणी अशा विभागाची राज्यात वाटणी करण्याचे कार्य ते करते. तर हे करेक्ट आहे. A आणि C विधान करेक्ट आहे. 25 उत्तरे पर्याय क्रमांक 2. 26 बघा. सरळ जोड्या लावाय की मनी बिल आहे, राज्यसभेची रचना आहे, वार्षिक वित्तीय पत्रक आहे, विनियोग विधेयक आहे. तर मनी बिल कंपोजिशन ऑफ काउन्सिल ऑफ स्टेट आपण त्याला म्हणतो, ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट आहे आणि अप्रोप्रिएशन बिल आहे. तर आपल्याला माहिती आहे की मनी बिल जे आहे ते अंडर आर्टिकल 1110 आहे. त्यानंतर राज्यसभेची पुनर्रचना आहे तर ती अंडर आर्टिकल 80 आहे. ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट ज्याला आपण बजेट म्हणतो ते 112नी, अप्रोप्रिएशन बिल जे आहे ते 114नी पास होतं. तर काय यायला पाहिजे? सरळ जोडायला लावा. 26 उत्तरे पर्याय क्रमांक 3. क्वेश्चन नंबर 27 बघा. विवाह आणि कौटुंबिक बाबी या संबंधित विवादाचे त्वरित निराकरण करण्यासाठी, समोपचाराला चालना देण्यासाठी कौटुंबिक न्यायालय स्थापन करण्यासाठी कौटुंबिक न्यायालय अधिनियम कधी पारित करण्यात आला? तर कौटुंबिक न्यायालय अधिनियम कधी पारित करण्यात आला? ऑब्जेक्टिव्ह आहे 1984 साली. ठीक आहे. 27चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 28 बघा. 73वा घटना दुरुस्ती अधिनियम 1992 बाबत योग्य विधानाची निवड करा. या कायद्याने भारतीय राज्यघटनेत भाग 9 या नव्या भागाचा समावेश करण्यात आला. पंचायती असे त्याचे शीर्षक असून त्यामध्ये कलम 243 ते कलम 243 ZK. आता लक्षात घ्या, ही 243 ते 243 ZK नाही तर ZO पर्यंतच, 243
टू 243 ओ इथंपर्यंतच हे आहे. त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे. ठीक आहे. आणि याच घटना दुरुस्तीने 11वे परिशिष्ट घटनेमध्ये जोडण्यात आलं, ज्यामध्ये पंचायत राजसाठी 29 कार्यकारी विषय देण्यात आलेले आहेत. त्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे. या कायद्याच्या तरतुदीनुसार पंचायत राज प्रणाली स्वीकारणे राज्यांवर घटनात्मकदृष्ट्या बंधनकारक आहे. तर हे करेक्ट आहे. पहिलं विधान चूक आहे, दुसरं करेक्ट आहे 73व्या घटना दुरुस्ती बाबतीत. 28चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता 29 बघा. फाजल अली कमिशनवर क्वेश्चन आहे. फाजल अली आयोगाची राज्याची पुनर्रचना करताना कोणते घटक लक्षात घेतले पाहिजे असं मत होतं. आता बघा की भारत स्वतंत्र झाल्यानंतर राज्याची पुनर्रचना किंवा भाषावार प्रांतरचनाची मागणी जोर धरू लागलेली होती आणि आधीच आपली फाळणी झाल्यामुळं थोडंसं त्यावेळेचं नेतृत्व जे आहे साशंक होतं की फुटीरतावादी गट ॲक्टिव्ह नाही व्हायला पाहिजे. ठीक आहे. आत्ता कुठं देश स्वतंत्र झालेला होता. तर राज्याच्या पुनर्रचना भाषावार प्रांतरचनेसाठी फिजिबल आहे का नाही याच्यासाठी 1948 दार कमिशन नेमण्यात आलं. ठीक आहे. दार आयोग स्थापन करण्यात आलं भाषावर प्रांतरचनेसाठी आणि त्यांनी भाषावर प्रांतरचनेला नकार दिला. त्यांनी नकार दिल्यानंतर पुन्हा जनमत जे आहे ते प्रक्षुब्ध झालं आणि त्यानंतर लगेच JVP, ठीक आहे, JVP नावाचं 1948 सालीच 3 सदस्यीय मंडळ नेमलं. JVP म्हणजे काय? जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टभी सीतारामय्या. तर हे जे आहेत ह्या तिघांची समिती नेमण्यात आली आणि ह्यांनीही भाषावार प्रांतरचना अधिकृतपणे अमान्य केली. ठीक आहे. यांनीही ती नाकारली. ठीक आहे. वल्लभभाई पटेल आणि जवाहरलाल नेहरू आणि पट्टभी सीतारामय्या यांनी नकारली. त्यानंतर पूर्ण भारताभर त्याचा विरोध झाला आणि त्याचा निषेध झाला. ठीक आहे. तर त्यानंतर 1953 साली एक त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली, ज्याचे प्रमुख जे आहेत ते फाजल अली होते आणि त्याचे जे दुसरे मेंबर होते, एक होते KM पनिकर आणि HN कुंजरू. तर हे तिघंजण जे कमिशन नेमलं त्याला फाजल अली कमिशन किंवा राज्य पुनर्रचना आयोग असंही त्याला म्हटलं जातं. आणि त्यांनी सांगितलं की कुठल्याही राज्य निर्मितीसाठी भारताची एकता हा एकच मुद्दा असायला पाहिजे आणि त्यांनी जे राज्य आहे किंवा राज्य निर्मिती आहे तर ती राज्य निर्मिती करताना कुठले घटक आपण डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे. तर त्यांनी ती सांगितलेले घटक आहेत. एक, देशाची एकता आणि सुरक्षा जतन वृद्धिंगत करणं सांगितलं होतं. भाषिक आणि सांस्कृतिक एकजन्सीपणा हेही सांगितलं होतं. वित्तीय, आर्थिक आणि प्रशासनिक कारणे हेही सांगितलं होतं. बघा याच्यात फक्त हे जे दार कमिशन आहे ना यांनी भाषावर नाकारून त्यांनी फक्त प्रशासनिक कारणं सांगितलं होतं, हेही सांगितलं होतं. संपूर्ण देशातील तसेच प्रत्येक राज्यातील लोकांच्या कल्याणासाठी योजना आखण्यावर त्याला चालना दिली. हे चारही घटक जे आहेत हे चारही घटक त्यांनी सांगितलेले होते. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता बघा हे राज्य पुनर्रचना आयोग या आयोगाने रिपोर्ट दिल्यानंतरही जे राज्याचं भारतात म्हणजे 4 गटांमध्ये विभागणी होती ती कॅन्सल करून पूर्ण राज्य जी आहेत 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेश याच्यामध्ये राज्यांची रचना झालेली आपल्याला दिसते. याच अहवालानंतर जे आहे की राज्य पुनर्रचना कायदा आला 1956चा आणि राज्य रचनेबाबतीत जी 7वी घटना दुरुस्ती आहे तीही 7वी घटना दुरुस्ती या फाजल अली कमिशनच्या नंतरच आलेली आहे. 29चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 30 बघा. 44व्या घटना दुरुस्तीबाबत योग्य विधानांची निवड करा. अखिल भारतीय न्यायिक सेवा निर्माण करण्यात आली. तर अखिल भारतीय न्यायिक सेवा ही जी आहे ही 42व्या घटना दुरुस्तीमध्ये करण्यात आली. ठीक आहे. ही कधी आलेली आहे? सेकंड आहे मंत्रिमंडळाच्या लिखित शिफारसीनुसार राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करतील. तर हे जे आहे हे करेक्ट आहे. थर्ड आहे मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्कातून वगळण्यात आला व केवळ कायदेशीर करण्यात आला. तर हेही करेक्ट आहे. तर ए वगळून याचं उत्तर आहे. 30चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता 44वी जी घटना दुरुस्ती आहे ते आणखी एका कारणासाठी आहे की जी राष्ट्रीय आणीबाणी आहे जेव्हा लागू केली जाईल तेव्हा फंडामेंटल राईट्स जे आहेत मूलभूत हक्क आहेत ते सस्पेंड करता येतात. पण त्याच्यामध्ये त्यांनी कंडिशन ठेवली की अंडर आर्टिकल 20 आणि 21 हे जे कलमं आहेत जे मूलभूत हक्क आहेत तर ते मूलभूत हक्क तुम्हाला सस्पेंड करता येणार नाहीत का ह्याच्या तर राष्ट्रीय आणीबाणीच्या वेळेस. त्यामुळे हे जे आहे की अखिल भारतीय सेवा ही 42व्या घटना दुरुस्तीने झाली. बाकी दोन 44 आहे. 30चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बघा क्वेश्चन नंबर 31 बघा. ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियम 2017 बाबत योग्य विधानांची निवड करा. पहिला आहे राज्य सरकार
रुग्णालय, शैक्षणिक संस्था, न्यायालय यांच्या सभोवतालचा 100 मीटरचा परिसर शांतता क्षेत्र म्हणून सूचित करू शकतात. 100 मीटर. तर ही फॅक्ट जी आहे ही फॅक्ट आपल्याला माहिती आहे की 100 मीटर परिसरात ते शांतता घोषित करू शकतात. तर हे करेक्ट आहे. हा नियम हवा अधिनियमांतर्गत चौकटीबद्ध केले आहे. तर हेही करेक्ट आहे की जे हवा अधिनियम आहे त्याच्या अंडरच हा नियम चौकटीबद्ध केला आहे. ध्वनी प्रदूषण हवेच्या प्रदूषणाचा एक प्रकार मानला जातो. तर हेही करेक्ट आहे की ध्वनी प्रदूषण हा हवेच्या प्रदूषणाचाच एक भाग मानला जातो. म्हणूनच ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियम जो आहे तो हवा अधिनियमांतर्गतच चौकटीबद्ध केलेला आहे. थर्ड आहे या नियमांचे उल्लंघन केल्यास हवा प्रदूषण प्रतिबंधक आणि नियंत्रण कायद्याच्या अंतर्गत शिक्षा केली जाते. तर हेही करेक्ट आहे की या नियमाअंतर्गतच केला जातो. ध्वनी प्रदूषणावर आता हे महत्त्वाचं आहे बघा. ध्वनी प्रदूषणावर देखरेख करणारी नोडल एजन्सी त्या ठिकाणचे तहसील कार्यालय असते. नाही तर ते तहसील नसते, तर ते तिथलं स्थानिक पोलीस स्टेशन असतं. ठीक आहे. तर पोलीस स्टेशनला त्यांनी काय केलेलं आहे की नोडल एजन्सी म्हणून त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे हे डी फॅक्ट जी आहे ती चुकीची आहे. म्हणजे डी वगळून जे आहे ते बाकी ॲन्सर असायला पाहिजे. 31चं डी वगळून ॲन्सर म्हणजे काय यायला पाहिजे? पर्याय क्रमांक 4. आता बघा हे जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन शालेय पुस्तकातूनच आहे. ठीक आहे. 11वी आणि 12वी. ठीक आहे. एन्व्हायरमेंटचे जे स्टेट बोर्ड आहेत त्यातून हा क्वेश्चन डिझाईन केलेला आहे. जशाला तसं त्यांनी फॅक्ट त्यात दिलेली आहे त्या ॲक्टबद्दल तिथूनच आहे. त्यामुळे 31 हे लक्षात ठेवा की नोडल एजन्सी म्हणून पोलीस स्टेशन राहतं ना की तहसील कार्यालय राहतं. 31चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. क्वेश्चन नंबर 32 बघा. पुढील दिलेल्या विधानांपैकी योग्य विधानांची निवड करा. पहिलं विधान बघा. उष्णकटिबंधीय जंगलापेक्षा खारफुटी जंगले त्यांच्या मातीत 50 पट जास्त कार्बन साठवतात. तर उष्णकटिबंधीय जंगलापेक्षा खारफुटी जंगल त्याच्या 50 पट कार्बन साठवतात. ही फॅक्ट करेक्ट आहे. त्यानंतर समशीतोष्ण कटिबंधातील जंगलापेक्षा खारफुटी जंगले 10 पट जास्त कार्बन साठवतात. त्यामुळे लक्षात ठेवा की हे खारफुटी जंगलं वाचवणं अतिशय महत्त्वाचं. ठीक आहे. आणि ही जी फॅक्ट आहे की समशीतोष्ण कटिबंधातील जंगलापेक्षाही ते 10 पट जास्त कार्बन साठवतात. म्हणजे उष्णकटिबंधीय जे जंगल आहे त्यापेक्षा ते 50 पट जास्त साठवतात. हे दोन्ही फॅक्ट्स ज्या आहेत त्या करेक्ट आहेत. त्याच्यातून आपल्याला खारफुटी जंगलाचं इम्पॉर्टन्स आपल्याला लक्षात येतं. अगेन हाही क्वेश्चनचा सोर्स जो आहे तो 11th-12th स्टेट बोर्डच आहे. ठीक आहे. ते दोन्ही विधानं कशी आहेत? करेक्ट आहेत. 32चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. क्वेश्चन नंबर 33 बघा. मानवी पर्यावरणावरील संयुक्त राष्ट्राची परिषद, त्याला आपण स्टॉकहोम परिषद म्हणतो, याबाबत योग्य विधानांची निवड करा. आता पहिलं विधान बघा. स्टॉकहोम परिषदेमुळे भारतात पर्यावरण संरक्षण व नैसर्गिक स्रोताचे संवर्धन हे राष्ट्रीय प्राधान्याने मुद्दे म्हणून उदयास आले. ठीक आहे. मुद्दे म्हणून उदयास आले. सेकंड आहे स्टॉकहोम परिषदेनंतर भारत सरकारने घटनेत 44 घटना दुरुस्ती केली आणि कलम 48A आणि 51AG यांचा समावेश करण्यात आला. तर हे दोन्ही विधानं जी आहेत ही करेक्ट आहेत. आता ही स्टॉकहोम परिषद जी आहे ही कधी झाली तर 1972 साली झाली. 5 जून ते 16 जून या दरम्यान. आणि या परिषदेचं एक वैशिष्ट्य होतं की या परिषदेमध्ये तत्कालीन भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी स्वतः हजर होत्या आणि त्यांनी 14 जूनला जे भाषण केलं पर्यावरणासंबंधी तर ते भाषण खूप प्रभावी झालं किंवा वन ऑफ द बेस्ट भाषण असं ते म्हटलं गेलं त्यावेळेस. आणि ह्या स्टॉकहोम परिषदेचाच इम्पॅक्ट असा झाला की त्यानंतर आपण बघतो की 72 नंतर ही कधी झाली 1972 तर त्यानंतर भारतामध्ये 74वी घटना दुरुस्ती झाली आणि 74 घटना दुरुस्तीमध्ये आपल्याला माहिती आहे की राज्याचे मार्गदर्शक तत्वामध्ये आणि मूलभूत कर्तव्यामध्ये वन्यजीव रक्षण, पर्यावरण हे मुद्दे टाकण्यात आले. आणि स्टॉकहोम परिषदेनंतरच आपल्याला भारतामध्येही पर्यावरण संबंधी कायदे असतील, वेगवेगळे समजा प्रोजेक्ट टायगर असेल किंवा एअर पोल्युशन असेल, वॉटर पोल्युशन असेल, या संबंधी गोष्टी आपल्याला झालेल्या दिसतात. ठीक आहे. त्यामुळे दोन्ही विधानं जे आहेत ही दोन्ही विधानं करेक्ट आहेत. आणि याचाही सोर्स जो आहे या तिसऱ्या क्वेश्चनचाही सोर्स आहे 11th आणि 12th शालेय पुस्तकं. ठीक आहे. हे जी माहिती आहे ही माहिती शालेय पुस्तकामध्येच त्यांनी दिलेली आहे. 33चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. क्वेश्चन नंबर 34 बघा. भारतातील काही भागात पिण्याच्या पाण्यामध्ये खालीलपैकी कोणते प्रदूषके आढळतात? आर्सेनिक आहे, सॉर्बिटॉल आहे, त्यानंतर फ्लोराईड आहे, फॉर्मल्डिहाइड आहे आणि युरेनियम आहे. आता बघा की आर्सेनिक आणि फ्लोराईडचा तर मॅपच आपल्याला ऑक्सफर्डच्या स्टुडंट ॲटलसमध्ये दिलेलं आहे. त्यामुळे या दोनबद्दल तर काही कन्फ्युजन असण्याचं कारण नाही आहे. तर हे तर भारतातल्या मेजर रिजनमध्ये आपल्याला
पाण्यामध्ये फ्लोराईड आणि आर्सेनिक हे समान सापडतात, ए आणि सी. आता ए आणि सी कुठे कुठे आहेत, म्हणजे हे ए बी डी हे येणार नाही आहे. आणि युरेनियम जे आहे हे आपल्याला पिण्याच्या पाण्यामध्ये कुठे सापडलं, तर पंजाबमध्ये 2008-9 पासून आपल्याला दिसतं की कंटिन्युअसली न्यूजमध्ये येते की पंजाबमधल्या पाण्यामध्ये युरेनियम वगैरे सापडलेलं आहे. आता फॉर्मल्डिहाइड आणि सॉर्बिटॉल जे आहेत, तर हे काही त्याच्यातले घटक नाहीत. ठीक आहे, त्यामुळे ह्याचं उत्तर काय यायला पाहिजे, ए, सी आणि ई. ए, सी, ई कुठं आहे, पर्याय क्रमांक 3 आहे. 34चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 35 बघा, पुढीलपैकी कोणते परिस्थितिकीय पिरॅमिड, त्याला आपण इकॉलॉजिकल पिरॅमिड म्हणतो, संख्येचा पिरॅमिड, जैववस्तुमानाचा पिरॅमिड, ऊर्जेचा पिरॅमिड. ठीक आहे, इकॉलॉजिकल पिरॅमिड कुठला आहे, संख्येचा पिरॅमिड, त्यालाच आपण पिरॅमिड ऑफ नंबर म्हणतो. जैववस्तुमानाचा पिरॅमिड, पिरॅमिड ऑफ बायोमास म्हणतो, आणि पिरॅमिड ऑफ एनर्जी. आता हे तिन्हीचे आहेत हे परिस्थितिकीय पिरॅमिड आहेत. आपल्याला नंबरचा पिरॅमिड माहिती आहे की आपल्याला माहिती आहे की ट्रॉपिक लेवल आहे, की फर्स्ट ट्रॉपिक लेवलला समजा वनस्पती वगैरे आहेत, त्यानंतर हार्बिवरस किंवा शाकाहारी आहेत, त्यानंतर मांसाहारी आहेत, आणि जसं आपण ट्रॉपिक लेवलवर जाऊ तसं प्राण्यांची संख्या जी आहे ती कमी होत जाते. सेम बायोमासच्या बाबतीमध्ये पण आपल्याला दिसतं. आणि एनर्जी पण माहिती आहे की रूल ऑफ 10%. ठीक आहे, आपल्याला एनर्जी पिरॅमिडच्या बाबतीमध्ये काय माहिती आहे, लक्षात ठेवायला पाहिजे, रूल ऑफ 10%. 10% एनर्जी जी आहे ती काय होत राहते, ट्रान्सफर होत राहते. बाकी जी एनर्जी आहे ती हीटच्या स्वरूपामध्ये वातावरणामध्ये रिलीज होते किंवा निघून जाते. तर हे तिन्ही पिरॅमिड जे आहेत, हे तिन्ही पिरॅमिडची नावं अतिशय महत्त्वाचे आहेत. संख्येचा पिरॅमिड, जैववस्तुमानाचा पिरॅमिड आणि ऊर्जेचा पिरॅमिड, हे तिन्ही परिस्थितिकीय पिरॅमिड आहेत. त्यामुळे 35चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 36 बघा, क्वेश्चन नंबर 36, भूपृष्ठामध्ये आढळणारी मूलद्रव्याच्या प्रमाणाचा त्याच्या उतरत्या क्रमाने मांडणी करा. आता बघा, ती 2 प्रकार आहे. एक, आपल्याला टोटल अर्थचा विचार केला, समजा कम्प्लीट अर्थ, की टोटल अर्थमध्ये सगळ्यात जास्त कोणते मूलद्रव्य आहेत, आणि हा अर्थ क्रस्ट. आता प्रश्न आहे की अर्थच्या क्रस्टमध्ये सगळ्यात जास्त जे आहेत त्याची मांडणी आपल्याला कशी करायची आहे, उतरत्या क्रमाने करायची आहे. तर आता अर्थच्या क्रस्टमध्ये सगळ्यात जास्त काय आहे, तर सगळ्यात जास्त आहे ऑक्सिजन. ठीक आहे, सगळ्यात जास्त काय आहे, ऑक्सिजनचं प्रमाण आहे, की ऑक्सिजन आहे सगळ्यात जास्त. त्यानंतर सेकंड नंबरला काय आहे, तर सिलिकॉन. आपल्याला माहिती आहे सियाल आणि सायमा आहे, सिलिकॉन आहे. सिलिकॉन म्हणजे काय येणार आहे, सी, ई. त्यानंतर नेक्स्ट काय आहे, तर ते आहे ॲल्युमिनियम आहे, डी येईल. त्यानंतर नेक्स्ट काय आहे, तर आयर्न आहे. आणि त्यानंतर सगळ्यात कमी प्रमाण काय आहे, तर ते आहे कॅल्शियमचं आहे. म्हणजे आपल्याला हा सिक्वेन्स पाहिजे, सी, ई, डी, ए आणि बी. तर कुठं दिसते आपल्याला, पर्याय क्रमांक 2. आता हे जे आहे की अर्थच्या क्रस्टमध्ये आहे. ठीक आहे, अर्थच्या क्रस्टमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे, जवळजवळ 46% आहे. आपण जर विचारलं की ऑक्सिजन किती आहे, तर जवळजवळ 46%. ठीक आहे, अर्थच्या क्रस्टमध्ये सिलिकॉनचं प्रमाण किती आहे, तर जवळजवळ ते 27% आहे. पण आता हे जर आपण अर्थच्या क्रस्टच्या ऐवजी आपण जर टोटल अर्थचा विचार केला, तर टोटल अर्थमध्ये सगळ्यात जास्त प्रमाण आहे आयन्स. सगळ्यात जास्त प्रमाण कशाचं आहे, आयनचं आहे. त्यानंतर ऑक्सिजन आहे, त्यानंतर सिलिकॉन आहे. आयन आहे, ऑक्सिजन आहे, आणि त्यानंतर सिलिकॉन आहे, जर आपण टोटल अर्थचा विचार केला तर. त्यामुळं 36चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. क्वेश्चन नंबर 34 बघा, सागर जलाच्या तापमानावर परिणाम करणाऱ्या घटकासंबंधी योग्य पर्यायाची निवड करा. एक आहे अक्षरवृत्ती, करेक्ट आहे. जमीन व पाण्याचे असमान वितरण, हेही करेक्ट आहे. प्रचलित वारे, हेही करेक्ट आहे. आणि समुद्री प्रवाह, हेही करेक्ट आहे. वरील सर्व आहेत. आता बघा, अक्षरवृत्त आहेत की आपण अर्थच्या विषुववृत्तांक इक्वेटरपासून आपण जसजसं वर जाऊत, ठीक आहे, तसं तसं जे सूर्यापासून जे डायरेक्ट पडणारी किरणं जी आहेत ती डायरेक्ट न पडता लंबरूप पडतात. ठीक आहे, तिरपी पडायला लागतात, आणि तिरपी मध्ये पडल्यामुळे हीट जी आहे ती हीट कमी मिळते. त्यामुळे काय होतं की कमी हीट असेल तर सागर जल जे आहे किंवा या भागातलं जे पाणी आहे ते कमी तापेल ॲज कम्पेअर टू इक्वेटरचा रिजन किंवा सब ट्रॉपिकल रिजनमधलं. त्यामुळे अक्षरवृत्ताचा रोल आहे का, आहे. ठीक आहे, त्याला आपण लॅटिट्यूड म्हणतो. जमीन आणि पाण्याचं असमान वितरण हे आहे का, आहे. आपल्याला माहिती आहे की पाणी हे कमी वेगाने तापते आणि जमीन जास्त लवकर तापते. ठीक आहे, त्यामुळे हे पाण्याचं आणि जमिनीचं असमान वितरण हेही त्याच्यावर परिणाम करणारा घटक आहे. ठीक आहे, त्यानंतर प्रचलित वारे, तर विंड्समुळे, ठीक आहे, विंडमुळे काय होतं, तर टेम्परेचरचा इम्पॅक्ट होतं, त्यामुळे तेही करेक्ट आहे. समुद्री प्रवाह, आता समजा कोल्ड करंट आहे, जर तिथं कोल्ड करंट असेल
आणि वॉर्म करंट असेल, जर कोल्ड असेल तर तिथलं टेम्परेचर काय होणार आहे, ॲटोमॅटिकली त्या कोल्ड करंटमुळे ते डाऊन होणार आहे. त्यामुळे त्याचाही इम्पॅक्ट आपल्याला सागर जलाच्या तापमानावर दिसतो. ठीक आहे, त्यामुळे हे 37चे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघा क्वेश्चन नंबर 38 बघा. पुढीलपैकी कोणते सागरी प्रवाह उष्ण सागरी प्रवाह आहे? ठीक आहे, वॉर्म ओशन करंट कोणते आहेत ते आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे, आता पहिला आहे गल्फ प्रवाह आहे, ब्राझिलियन आहे, क्युरोसिबो आहे, फॉकलँड आहे आणि लॅब्राडॉर आहे. आता बघा त्यांनी जे आपल्याला विचारलेलं आहे की उष्ण सागरी प्रवाह आहे, आता हा गल्फ स्ट्रीम जो आहे तो वॉर्म आहे. ठीक आहे, गल्फ स्ट्रीम जो आहे तो कसा आहे, वॉर्म आहे. त्यानंतर ब्राझिलियन प्रवाह जो आहे, ठीक आहे, ब्राझिलियन हाही वॉर्म आहे आणि क्युरोसिबो हा जो आहे तोही वॉर्म आहे. पण फॉकलँड आहे, लॅब्राडॉर आहे, ही कोल्ड करंट आहेत. ठीक आहे, कोल्ड करंट आहेत. बाकी 3 जे आहेत ते वॉर्म करंट आहेत. आता ह्यांचं जर आपण प्लेस बघितलं, हे फॉकलँड आपल्याला कुठं दिसतं तर दक्षिण अमेरिकेचा जो असा रिजन आहे तिथं आपल्याला इथं तो सापडतो. आणि लॅब्राडॉर आपल्याला करंट माहिती आहे की कॅनडाच्या तिथे तो आहे आणि गल्फ स्ट्रीम ही तिथंच आहे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, आणि हा ब्राझिलियन करंट जो आहे तो ब्राझीलच्या ईस्ट साईडला आहे, इक्वेटर रिजनपासून तो असा खाली करंट येत आहे. आणि क्युरोसिबो जो आहे तिकडं तो जपानच्या साईडला आहे. त्यामुळे हे 3 करंट जे आहेत हे तिन्ही करंट कसे आहेत, वॉर्म आहेत. त्यामुळे 38चं उत्तर काय यायला पाहिजे तर पर्याय क्रमांक 2 यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 2. आता हे वॉर्म करंट फक्त एवढेच आहेत का? नाही, काही लोकल बाकीचेही वॉर्म करंट आहेत, ज्याच्यामध्ये समजा अलास्का आहे, मादागास्कार आहे, मोझंबिक आहे. ठीक आहे, हेही करंट जे आहेत ही वॉर्म करंटचीच एक्झाम्पल आहेत. ठीक आहे, तर 38चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 39 बघा, 39 सोपा आहे. हा पट्टा विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूस आंतर उष्णकटिबंधीय सम्मीलन पट्टा, त्याला ITCZ म्हणतो. योग्य विधानांची निवड करा. हा पट्टा विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूस 10 डिग्री उत्तर व दक्षिण अक्षवृत्तादरम्यान असून तो कमाल सौरशक्तीमुळे निर्माण होणाऱ्या कमी गती भिन्नता वायुभारामुळे निर्माण झालेला आहे. उत्तर गोलार्धात उन्हाळा सुरू झाला की हा पट्टा विषुववृत्ताच्या उत्तरेस सरकतो व दक्षिण गोलार्धात उन्हाळा सुरू झाला की विषुववृत्ताच्या दक्षिणेस सरकतो. ही दोन्ही विधानं जी आहेत ती करेक्ट आहे. ते इंटरट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन जो आहे तो समजा हा इक्वेटर आहे, तर त्याच्या हा जो पोर्शन आहे तर या पोर्शनला आपण काय म्हणतो तर इंटरट्रॉपिकल कन्व्हर्जन्स झोन असं म्हणतो. त्यामुळे हे दोन्ही विधानं करेक्ट आहेत. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आहे. बघा क्वेश्चन नंबर 40 बघा. खालील नकाशात 1, 2, 3 आणि 4नी दाखवलेल्या गवताळ प्रदेशांच्या नावासंबंधी योग्य पर्यायाची निवड करा. आता बघा इथे हे 1 आहे, इथे 2 आहे, इथे 3 आहे, इथे 4 आहे. तर ही कुठली गवताळ प्रदेश आहेत त्याची नावं त्यांनी आपल्याला विचारलेली आहेत. तर ही अमेरिकेचा आहे, हा व्हेनेझुएलाचा रिजन आहे किंवा दक्षिण अमेरिकेमध्ये आहे, हा दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामधला रिजन आहे. आता हे महत्त्वाचे रिजन्स आहेत. हे जर आपण बघितलं तर इथे बघा की अमेरिकेमध्ये जो रिजन आहे तो पेरीज आहे. ठीक आहे, अमेरिकेमध्ये जो रिजन आहे तो काय पेरीज आहे. त्यानंतर इथे जो रिजन आहे, ठीक आहे, इथे जो आहे तो लानोज आहे. ठीक आहे, इथे जो आहे तो कुठला आहे लानोज आहे. इथे जो आहे तो काय आहे तो वेल्ड आहे आणि इथे जो रिजन आहे तो डाऊन्स आहे. ठीक आहे, आता हा पेरीज जे आहे हे पेरीज हे टेम्परेट रिजनमध्ये आहे आणि काही तुम्हाला इथं दिसतात की ट्रॉपिकल रिजनमध्ये दिसत आहेत. टेम्परेट रिजनमधले जे गवताळ प्रदेश आहेत, ग्रासलँड आहेत, ते ट्रॉपिकलपेक्षा जास्त सुपीक असतात. ठीक आहे, जास्त सुपीक असतात. आता ते सुपीक असण्याचं रिझन काय आहे, त्या सुपीकतेमुळं अमेरिकेमध्ये किंवा ज्या टेम्परेट रिजनमधले जे ग्रासलँड आहेत, पर्टिक्युलरली ऑस्ट्रेलिया असेल, अमेरिका असेल, हे पुस्ताज युरोपमधले असेल किंवा हे स्टेप्पीज असेल, तर इथे तुम्हाला जास्तीत दुग्ध व्यवसाय असेल किंवा मांस व्यवसाय आहे तो जास्त वाढलेला दिसेल या रिजनमध्ये. ठीक आहे, का तर तिथं जे गवत असते एक तर उंची खूप कमी असते ॲज कम्पेअर टू सवाना. सवाना म्हणजे काय, हे विषुववृत्तीय पट्ट्यामध्ये समजा हा सवाना आहे, याच्यापेक्षा उंची कमी असते आणि तिथे जमिनीमध्ये किंवा मातीमध्ये अधिक पोषणद्रव्य असतात. ठीक आहे, तर त्यामुळे ग्रास तिथे चांगली असते. त्याच्यामुळे अमेरिकेच्या इंडस्ट्रियल ग्रोथला किंवा मीट इंडस्ट्रीला याचं सगळ्यात मोठं बूस्ट मिळालेलं आहे. तर त्यामुळे ही जी 1, 2, 3 आपल्याला जी नावं दिलेली आहेत त्याच्यामध्ये काय तर पहिलं प्रेरीज आहे, त्यानंतर लानोज आहे, त्यानंतर वेल्ड आहे आणि डाऊन्स आहेत. बघा तर इथं न्यूझीलंडमध्ये
केंटेनबरी आहे, ठीक आहे, इथं सवाना आहे, मंचुरियन आहे, स्टेपीज आहे, पुस्ताज आहे युरोपमध्ये इथं, ठीक आहे. तुम्ही इथं जर बघितलं तर हे सवानाज आहे, इथं पंपाज आहे बघा, म्हणजे अर्जेंटिनामध्ये पण इथं टेम्परेट रिजनमध्ये, ब्राझीलमध्ये कंपोज आहे, ठीक आहे. तर याचं उत्तर काय यायला पाहिजे हे जर आपण बघितलं तर पर्याय क्रमांक 1, 40चं उत्तर यायला पाहिजे. 1, 2, 3 काय तर हे पेरीज, लानोज, थर्ड आहे वेल्ड आणि इथं काय हे फोर्थ आहे डाऊन्स. त्याचं उत्तर यायला पाहिजे 40चं पर्याय क्रमांक 1. क्वेश्चन नंबर 41 बघा, क्वेश्चन नंबर 41. पुढे काही ढगांची नावे दिली आहेत, त्यांची त्यांच्या उंचीनुसार चढत्या क्रमाने मांडणी करा व त्यासंबंधी योग्य पर्यायाची निवड करा. आता पहिलं आहे क्युमुलस, सेकंड आहे निम्बोस्ट्रॅटस, थर्ड आहे आल्टो क्युमुलस आणि फोर्थ आहे सिरस आहे. सिरस. तर याच्या संबंधी आपल्याला त्यांनी नावं विचारलेली आहेत. तर आता त्याच्या उंचीनुसार, ठीक आहे, त्याच्या उंचीनुसार चढत्या क्रमाने नावायचं. तर सगळ्यात कमी उंचीवर कुठला असतो तर क्युमुलसच सापडतो. त्यानंतर कुठला सापडतो तर निम्बोस्ट्रॅटस सापडतो. त्यानंतर कुठला सापडतो तर अल्टा क्युमुलस सापडतो, ठीक आहे. आणि त्यानंतर आपल्याला कुठला सापडतो तर सिरस सापडतो. जो उंचीनुसार जर आपण जर क्रम लावला तर काय यायला पाहिजे, हाच क्रम यायला पाहिजे, ABCDच यायला पाहिजे, ठीक आहे. जर आपण उंचीनुसार जर काढलं तर चढत्या क्रमाने लावायचं आहे. जर आपण उंचीनुसार जर काढलं तर क्युमुलस सापडतो, त्यानंतर निम्बोस्ट्रॅटस सापडतो, त्यानंतर अल्टो क्युमुलस आणि नंतर सिरस सापडतो. 41 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 42 आरोह पाऊस किंवा त्याला आपण कन्व्हेक्शनल रेन म्हणतो बाबत योग्य विधानांची निवड करा. फर्स्ट आहे विषुववृत्तीय प्रदेशात असा पाऊस दररोज दुपारनंतर पडतो. तर कन्व्हेक्शनल रेनफॉल हा विषुववृत्तावरच आहे, करेक्ट आहे, ठीक आहे, हे विधान करेक्ट आहे. सेकंड समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे त्यांच्या मार्गात येणाऱ्या उंच पर्वतरांगामुळे अडवले जातात. पर्वताला अनुसरून ते ऊर्ध्वगामी दिशेला जाऊन लागतात. परिणामी हवेचे तापमान कमी होते व त्या बाष्पाचे सांद्रीभवन होऊन पाऊस पडतो, ठीक आहे. तर पाऊस पडतो. हे विधान जे आहे हे चुकीचं आहे. हे कशाचं आहे तर ॲक्च्युली हे विधान तसं करेक्ट आहे, पण ते हे कन्व्हेक्शनल रेनफॉल संबंधी नाही आहे. कन्व्हेक्शनल रेनफॉल संबंधी आहे, कशा संबंधी आहे तर ओरोग्राफिक, ठीक आहे, ओरोग्राफिक रेनफॉल संबंधी आहे, ज्याला आपण काय म्हणतो प्रतिरोध पाऊस म्हणतो, ठीक आहे. प्रतिरोध, सर्व मराठी शब्द त्याला काय प्रतिरोध. तर ओरोग्राफिक रेनफॉल संबंधी हे विधान आहे. त्यामुळे हे विचारलं आपल्याला कन्व्हेक्शनल. तर कन्व्हेक्शनल रेनफॉलमध्ये काय होतं, दुपारी मॉर्निंगपासून पाणी तापतं, त्याचं वाफेत रूपांतर होतं आणि तिथेच वर जातं आणि ते थंड होतं आणि त्याचं मग कंडेन्सेशन होऊन परत पाऊस तिथे पडायला लागतो. पण ओरोग्राफिकमध्ये काय होतं की मॉइश्चर आहे, ते मॉइश्चर पर्वताला अडतं आणि ते पर्वताच्या समांतर वरवर जातं आणि तिथं कंडेन्सेशन होऊन पाऊस पडतो. तर हे ओरोग्राफिक रेनफॉल आहे किंवा प्रतिरोध स्वरूपाचा रेनफॉल आहे. त्यामुळे पण ही विधान जरी करेक्ट असलं तरी कन्व्हेक्शनल रेनफॉलशी संबंधित नाही, त्यामुळे हे चूक आहे. 42चं उत्तर काय केवळ 1. 42चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बघा क्वेश्चन नंबर 43 बघा, योग्य विधानांची निवड करा. 16 डिग्री उत्तर अक्षांशाच्या दक्षिणेकडे सह्याद्री अधिक खडकाळ असून किनाऱ्याच्या अधिक जवळ आहे. पहिलं स्टेटमेंट जे आहे ते करेक्ट आहे की आपण सह्याद्रीचं बघितलं तर 16 डिग्री नॉर्थ याच्यापासून जर आपण सह्याद्री बघितला तर तो अधिक खडकाळ व्हायला लागतो आणि तो किनाऱ्याच्या जवळ यायला लागतो. तर हे विधान जे आहे हे करेक्ट आहे. सेकंड सातपुडा पर्वतरांग पश्चिमेला राजपिपला टेकड्यापासून सुरुवात होऊन महादेव टेकड्यातून मैकाल पर्वतरांगापर्यंत जाते. हे पण मॅप बेस्ड क्वेश्चन आहे की सातपुडा रेंज जे आहे ते गुजरातमधली ही राजपिपला टेकड्या ज्या आहेत तिथून ते चालू होते, ते मैकल पर्वतरांगापर्यंत आपल्याला जाताना दिसते. तर ही सातपुडा रेंज आहे महाराष्ट्राच्या नॉर्थ साईडला. ही दोन्ही विधानं जी आहेत ती करेक्ट आहेत. 43 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 44 बघा, जोड्या लावा. आता बघा याच्यामध्ये जोड्या लावामध्ये त्याने डाव्या बाजूला नद्यांची नावं दिलीत आणि उजव्या बाजूला ती कुठं उगम पावलेली हे दिलेलं आहे. पहिलं आहे सिंधू नदी. तर सिंधू नदी चा उगम कुठं झालेला आहे तर ती सिंधू नदीचा उगम झालेला आहे तिबेट जवळच्या मानसरोवरसोबत. रावी नदीचा उगम कुठं झालेला आहे तर ती कुलू टेकड्यांवर झालेला आहे, ठीक आहे. आणि चिनाब नदीचा जो उगम आहे तर चिनाब नदीचा उगम कुठं झालेला आहे तर लाहुल इथं झालेला आहे, ठीक आहे. आणि सतलज जी आहे ती धर्मखिंडीजवळ झालेली आहे. तर हे जर बघितलं सरळ त्यांनी काय विचारले, उगमस्थान कुठे आहे ते त्यांनी विचारलेलं आहे. त्याचं उत्तर काय यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 2 यायला पाहिजे. 44 2. 45 बघा, पुढील विधानांपैकी योग्य विधानांची निवड करा. मोसमी वारे हे
मोठ्या प्रमाणात खारे व मतलाई वारेच आहेत. आता बघा, मोसमी वारे हे मोसमी वारे आपल्या इथे दोन प्रकारचे आहेत. कुठलं आहे? एक आहे साऊथ वेस्ट आणि नॉर्थ ईस्ट. आता साऊथ वेस्ट मान्सून वारे जे आहेत ते समुद्राकडून जमिनीकडे वाहतात आणि नॉर्थ ईस्ट जे आहेत ते जमिनीकडून समुद्राकडे राहतात. तर हे एक प्रकारे हे खारे वारे आणि मतलाईच वारे आहेत. हे दोन्ही पहिलं विधान जे आहे ते करेक्ट आहे. ठीक आहे. सेकंड आहे, पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम वाऱ्याच्या वाहण्याच्या दिशेवर होतो. उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेपासून उजवीकडे वळतात, तर दक्षिण गोलार्धात ते मूळ दिशेपासून डावीकडे वळतात. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये बघा, मूळ दिशेच्या डावीकडे वळतात. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर लो प्रेशर इक्वेटरच्या रिजनला राहतं आणि सब ट्रॉपिकल हाय राहतं. ॲक्च्युली हाय टू लो जर विंड्स आहेत ते असे डायरेक्ट सरळ परपेंडिक्युलर व्हायला पाहिजे, पण पृथ्वीच्या परिवलनामध्ये किंवा पृथ्वीच्या कोरिलिस फोर्समुळे ते सरळ न होतात, ते काय होतात, ते थोडंसं राईट साईडला जातात. ठीक आहे. ते असं वाहतात. ठीक आहे. ते असं व्हायला लागतात. पण तेच जर सदनमध्ये आपण बघितलं तर सदनमध्ये काय होतं की ते हाय प्रेशर सब ट्रॉपिकल जो साऊथ आहे तिथून हे सरळ असं परपेंडिक्युलर व्हायला पाहिजे, पण ते तसं न वाहता थोडंसं डावीकडे झुकतात. त्यामुळे हे दुसरंही स्टेटमेंट जे आहे ते करेक्ट आहे. 45 उत्तरे पर्याय क्रमांक 3. 46 बघा, विषुववृत्त इक्वेटर पुढीलपैकी कोणकोणत्या देशामधून जाते असा प्रश्न आहे. एक आहे बोलिव्हिया, सेकंड इक्वेडोर, थर्ड आहे केनिया, थर्ड आहे व्हेनेझुएला, फोर्थ आहे सोमालिया, फिफ्थ आहे केनिया, 6 आहे टांझानिया. तर कुठल्या देशामधून जातं? तर इक्वेडोरमधून जातं, त्यानंतर सोमालियामधून जातं आणि त्यानंतर केनियामधून जातं. केनिया आणि सोमालिया हे जवळजवळ आहेत. तर बाकीच्या ठिकाणाहून इक्वेटर पास होत नाही. अगेन हा मॅप रिडिंगवर क्वेश्चन आहे. ठीक आहे. की मॅप रिडिंग ॲटलिस्ट आपल्याला माहीत पाहिजे की इक्वेटर जो आहे तो इक्वेटर कुठून जातो. आता बघा, इक्वेटर जो आहे की त्याला विषुववृत्त म्हणतो आपण, ते व्हिक्टोरिया लेकमधूनही जातं. हेही लक्षात ठेवा पॉईंट. तर काय यायला पाहिजे उत्तर मग? पर्याय क्रमांक 1. 46 उत्तरे पर्याय क्रमांक 1 BDE. 47 बघा, अमरकंटकपासून अरबी समुद्रापर्यंत नर्मदा नदीवर उभा करण्यात आलेल्या धरणाच्या क्रमासंबंधी योग्य पर्यायाची निवड करा. आता हे अमरकंटकपासून आपण जर ही नर्मदा नदी आहे आणि नर्मदा नदी अरबी समुद्राला मिळेपर्यंत जी धरणं बांधलेली आहे त्याच्यावर त्या धरणासंबंधी आपल्याला योग्य क्रम लावायचा आहे. आता तुम्ही जर बघितलं तर सगळ्यात आधी जे आहे ते काय आहे, ते इंदिरा सागर आहे. ठीक आहे. इंदिरा सागर आणि त्यानंतर आहे ओंकारेश्वर डॅम. ठीक आहे. त्यानंतर ओंकारेश्वर डॅम आहे. त्यानंतर आपल्याला दिसतं सरदार सरोवर, जे कंटिन्यू न्यूजमध्ये असतं. ठीक आहे. सरदार सरोवर आहे आणि त्यानंतर जे आहे ते आहे कर्जत डॅम. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला कर्जत डॅम दिसतो. म्हणजे या सिक्वेन्समध्ये पाहिजे. पहिल्यांदा जर आपण उजवीकडून डावीकडे चाललो तर इंदिरा सागर आहे, त्यानंतर ओंकारेश्वर आहे, त्यानंतर सरदार पटेल आहे आणि त्यानंतर कर्जत आहे. जर हे आपण बघितलं तर हे सिक्वेन्स आपल्याला कुठं दिसतो? D, B, C आणि A. D, B, C आहे. तर काय दिसतं आपल्याला? पर्याय क्रमांक 3. 47 उत्तरे पर्याय क्रमांक 3. आता 48 बघा, महामार्गाचे जे नावं आहेत हे या वर्षभरात 2-3 वर्षामध्ये चेंज झालेले आहेत. त्याच्यावर महामार्गावर तुम्हाला अयोग्य पर्याय विचारलेला आहे. पहिला आहे की श्रीनगर कन्याकुमारी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 हे करेक्ट आहे. चेन्नई कलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 16 चेन्नई कलकत्ता हेही करेक्ट आहे. त्यानंतर थर्ड आहे दिल्ली कलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 19 दिल्ली कलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 19. त्यानंतर आहे पोरबंदर सिलचर. आता हा पोरबंदर सिलचर जो आहे तो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 नाही तर तो आहे 27. ठीक आहे. तो आहे 27, ज्याची लांबी जी आहे ती 3507 किलोमीटर आहे. त्यामुळे हे जे आहे हा चुकीचा आहे. 48 नसून तो किती आहे? 27 आहे. तर 48 उत्तर काय यायला पाहिजे? अयोग्य पर्याय केवळ D आहे. 48 उत्तरे पर्याय क्रमांक 1. 49 बघा, पुढील विधाने अभ्यासा व योग्य विधानांच्या पर्यायाची निवड करा. पहिलं, मॅग्नीज भारतातील एकूण साठ्यापैकी 40% साठा महाराष्ट्रात आहे. तर हे माहीत असायलाच पाहिजे की मॅग्नीजच्या एकूण साठ्यापैकी 40% महाराष्ट्रात आहेत. करेक्ट आहे. आणि महाराष्ट्रातील साठे कुठे आहेत? तर नागपूर आहे, भंडारा आहे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मॅग्नीज सापडते. दोन्ही फॅक्ट आहेत, दोन्ही करेक्ट आहेत.
49चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 50 बघा, 2011च्या जनगणनेनुसार पुढील विधानांचा विचार करा व योग्य विधानांची निवड करा. लोकसंख्येबाबत भारतात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. करेक्ट आहे की दुसरा क्रमांक UP नंतर आपलाच नंबर आहे. आणि तर घनतेबाबत विचार करता महाराष्ट्राचा 12वा क्रमांक लागतो. तर हेही करेक्ट आहे की घनतेचा विचार करता महाराष्ट्राचा 12वा क्रमांक आहे. आता 1,00,000 लोकसंख्येपेक्षा अधिक लोकसंख्या राहत असलेल्या महाराष्ट्रातील शहरांची संख्या 54 आहे. 54 नाही आहे तर ती 44 आहे. कशाच्या आधारे? 2011ची जनगणना. तर ती 44 असून यामध्ये नागरी लोकसंख्येच्या 76.68% लोक राहतात. आता बघा की यावर्षी जी आता काल राज्यसेवेची मेन्स झाली 2020ची, तर त्याच्यामध्ये जॉग्रफीला जो त्यांनी लोकसंख्येवर प्रश्न विचारलेला आहे तर त्यांनी सरळ सरळ जिल्ह्यांच्या लोकसंख्येचा उतरता क्रम विचारलेला आहे. म्हणजे असं स्पेसिफिक न जाता त्यांनी डायरेक्ट जिल्ह्याच्या लोकसंख्येचा, म्हणजे एकदम ॲबस्ट्रॅक्ट क्वेश्चन त्यांनी विचारलेलं आहे. त्यामुळे हे जे आहे हे नाही तर 44 आहे, हे विधान चूक आहे. म्हणजे 50चं उत्तर काय? फक्त पर्याय क्रमांक 1. बघा क्वेश्चन नंबर 51 बघा. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम द्वारा जाहीर करण्यात आलेल्या ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2021 बाबत पुढील विधानांचा विचार करा. पहिलं 156 देशामध्ये भारत 140व्या स्थानावर आहे. तर हे करेक्ट आहे का? हे करेक्ट आहे. आता लक्षात घ्या की यामध्ये सेकंड आहे, यामध्ये भारताची 28 स्थानांनी घसरण झाली. तर हेही करेक्ट आहे की लास्ट इयरमध्ये 2020चं जर आपण बघितलं तर भारत 140 देशांपैकी 112 देशांमध्ये होता आउट ऑफ 153 कंट्रीज. 112वा रँक होता, तो आता 140वर आला. त्यामुळे हे करेक्ट आहे. तर दक्षिण आशियातील बांगलादेश, नेपाळ, आता बांगलादेश जवळजवळ 76 नंबरला बांगलादेश आहे, 65 नंबरला बांगलादेश आहे. नेपाळ जो आहे तो 106 नंबरला आहे, भूतान 130 आणि हे 116च्या आसपास आहे. ते सर्व देशांच्या पिछाडीवर आहे. ठीक आहे. तर हेही विधान करेक्ट आहे. हे दोन्ही विधानं जी आहेत ती करेक्ट आहेत. हे दोन्ही विधानं करेक्ट आहेत. पर्याय क्रमांक 3 यायला पाहिजे. आता बघा हे जेंडर गॅप इंडेक्स जे आहे याच्यामध्ये 4 गोष्टींचं मेजरमेंट केलं जातं. कुठल्या कुठल्या 4 गोष्टी आहेत? तर एक आहे राजकीय सबलीकरण किती झालेलं आहे, आरोग्य आहे, शिक्षण आहे आणि आर्थिक संधी आहे. तर राजकीय ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 2019 ते 2021 तुम्ही मंत्रिमंडळातील महिलांचं प्रमाण जरी बघितलं तर ते ड्रास्टिकली कमी झालेलं आहे. केंद्र सरकारचं जरी आपण विचार केला की महिला किती मंत्री आहेत आणि आता किती आहेत, तर ते सुद्धा प्रमाण आपल्याला 2019चे इलेक्शन जिंकल्यानंतर आपल्याला जाणवतं. तर 51चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. क्वेश्चन नंबर 52 बघा. देशात डिजिटल सक्षमीकरण करण्यासाठी अटल इनोव्हेशन मिशन, त्याला एम म्हणतो, आणि नीती आयोग यांच्याद्वारे डॅश या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तर कुठला कार्यक्रम सुरुवात करण्यात आलेला आहे? तर एम प्राईम करण्यात आलेलं आहे. प्राईम काय? तर प्रोग्राम फॉर रिसर्च अँड इनोव्हेशन अँड एंटरप्रोनरशिप. ठीक आहे. प्रोग्राम फॉर रिसर्च अँड इनोव्हेशन अँड एंटरप्रोनरशिप. त्यामुळे हे 4 याचा करेक्ट आहे. 53 बघा. पुढीलपैकी कोणत्या देशाने बैकाल GVD GVD त्यालाच आपण गिगाटन व्हॉल्यूम डिटेक्टर म्हणतो, न्यूट्रिनो टेलिस्कोप लॉन्च केला आहे. तर कुणी केलेला आहे? तर रशियाने केला आहे. हा बैकाल जो आहे तो बैकाल लेकच्या तिथे आहे. आता हे न्यूट्रिनो आहे. या न्यूट्रिनोला काय आपण म्हणतो? सायन्समध्ये शिकतो की फंडामेंटल पार्टिकल आहे न्यूट्रिनो. ठीक आहे. हे आणि न्यूट्रिनो ऑब्झर्वेटरी भारतानेही बनवलेली आहे. न्यूट्रिनो ऑब्झर्वेटरी भारताने कुठे बनवलेली आहे? तर तामिळनाडूच्या थेनी या ठिकाणी त्यांचं चाललेलं आहे. भारताची जी न्यूट्रिनो ऑब्झर्वेटरी आहे ती तामिळनाडूच्या थेनी इथे आहे. पण ही जी न्यूट्रिनो ऑब्झर्वेटरी आहे, जो न्यूट्रिनो टेलिस्कोप आहे तो टेलिस्कोप बैकाल इथं कोणी उभा केलेला आहे, ज्याला बैकाल GVD गिगाटन व्हॉल्यूम डिटेक्टर असं म्हटलं जातं. तर ते रशियानी केलेलं आहे. 53चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 54 बघा. अलीकडेच महाराष्ट्रातील कोणत्या घटकांचा भौगोलिक मानांकन देण्यात आलेलं आहे? बघा आता महाराष्ट्रामध्ये अलीकडे या 3 याला मिळालेलं आहे. बघा गोलवड सपोटा आहे, वाडा कोलम राईस आहे, पांढरा कांदा आहे. ह्या तिन्हींना, आणि ही सोजत मेहंदी जी आहे ही राजस्थान, यांना पण मिळालं आहे, पण ही राजस्थान आहे. ठीक आहे. राजस्थानमधलीच ही सोजत तहसील आहे. ठीक आहे. ह्या सोजत तहसीलचंच नाव याला मेहंदीला आहे, ही राजस्थान आहे. आता हे पांढरा कांदा जो आहे अलीकडेच अलिबाग, ठीक आहे, अलिबागमध्ये हा कांदा चं उत्पादन घेतलं जातं किंवा तिथे येतो, त्याला GI टॅग देण्यात आलेला आहे. ठीक आहे. पांढरा कांदा जो गोड असतो आणि
ज्याने डोळ्याला पाणी येत नाही, ठीक आहे, आणि काही औषधी गुणधर्म पण आहेत, त्यामुळे याला देण्यात आलेलं आहे. वाडा कोलम जो राईस आहे तो पालघरमध्ये, ठीक आहे, ठीक आहे, पालघरमध्ये वाडा नावाच्या तालुक्यामध्ये घेतलं जातं आणि वलवर सपोटाही कोकणात घेतलं जातं, रायगडमध्येच घेतलं जातं. ह्या तिन्हींनाही यावर्षी जे आहे ते GI टॅग देण्यात आलेला आहे. आता बघा, GI टॅगबद्दल काही माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. जनरली तो कृषी उत्पादित नैसर्गिक असतील किंवा उत्पादित वस्तूंना दिला जातो आणि तो कुठल्या ॲक्टच्या आधारे दिला जातो तर 1999 साली, ठीक आहे, 1999 साली जॉग्राफिकल इंडिकेटर्स ऑफ गुड्स ॲक्ट 1999 आहे, ज्याची अंमलबजावणी जी आहे ती अंमलबजावणी 2003 पासून चालू झालेली आहे. आता हे एकदा GI टॅग मिळाला की तो किती वर्ष व्हॅलिड राहतो, त्याची एक्सपायरी जी आहे 10 वर्ष. लक्षात ठेवा, हे UPSCला त्यांनी विचारलेलं होतं बघा की GI टॅगचं एका मागच्या 2-4 वर्षाखाली क्वेश्चन आलेलं आहे, तर त्यांनी स्टेटमेंटमध्ये एक्सपायरी पण दिली होती की एक्सपायरी किती असते, 10 वर्षाची असते. 54 पहिले 3 आहेत जे यावर्षी ॲड झालेले आहेत, माहिती असायला पाहिजे. 54चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 55 बघा, भारतात अल्पसंख्याक दर्जा देण्यात आलेल्या समुदायाची संख्या किती आहे. तर अल्पसंख्याक दर्जा मिळालेला समुदायाची संख्या भारतामध्ये 6 आहे. तर ते 6 समुदाय कुठले आहेत, आपल्याला माहिती आहे की मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे, बौद्ध आहे, शीख आहेत, पारसी आहेत आणि 2014 साली जैन कम्युनिटीलाही अल्पसंख्याकाचा दर्जा देण्यात आलेला आहे. ठीक आहे, अल्पसंख्याक दर्जा मिळाल्याचे फायदे काय आहेत तर आपल्याला माहिती आहे की आर्टिकल फंडामेंटल राईट 29 आणि 30 हे 2 त्याचे सगळ्यात मोठे महत्त्वाचे फायदे आहेत. तर 55चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अशा 6 कम्युनिटी भारतामध्ये आहेत की ज्यांना अल्पसंख्याकाचा दर्जा देण्यात आलेला आहे. 56 बघा, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन. रेस टू झिरो जी अलीकडेच बातम्यामध्ये होती ती कोणत्या क्षेत्राशी संबंधित होती. तर कार्बन झिरोशी संबंधित आहे, तर ती आहे हवामान बदलाशी. कोविड लसीकरण नाही, कुपोषित नाही, कृत्रिम, तर हवामान बदलाशी संबंधित आहे. अलीकडे सिंधू केंद्रीय विद्यापीठाच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली, ती कुठे करण्यात येणार आहे तर सिंधू एक आहे, ह्याच्यातच कन्फ्यूज होऊ शकतं, तर त्याचं उत्तर आहे लडाख. आता लक्षात घ्या की जेव्हा जम्मू काश्मीर स्टेटचं रिऑर्गनायझेशन करण्यात आलं तेव्हा त्याचे 2 UTजमध्ये कन्वर्ट करण्यात आले, एक JNK केंद्रशासित प्रदेश आणि लडाख. आता हे 2 सेपरेट केल्यामुळे काय झालं की जे काही काश्मीरमध्ये पहिले 2 केंद्रीय विद्यापीठं होते, एक जम्मू केंद्रीय विद्यापीठ आणि काश्मीर केंद्रीय विद्यापीठ, दोन्ही केंद्रीय विद्यापीठ येत आहे आणि लडाखसाठी कुठलंही केंद्रीय विद्यापीठ नव्हतं. तर लडाखसाठी कुठलंही केंद्रीय विद्यापीठ नसल्यामुळं नवीन केंद्रीय विद्यापीठ लडाखला देण्यासाठी सिंधू केंद्रीय विद्यापीठाची स्थापना करण्यात आली लडाखसाठी. त्यामुळे 57चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 58 बघा, NTPC द्वारे पुढीलपैकी कुठे भारतातील सर्वात मोठा तरंगणारा सोलार प्रकल्प उभा करण्यात आलेला आहे तर तो आहे विशाखापट्टणमला. ठीक आहे, जे फ्लोटिंग सोलार प्लांट आहे. सीमाद्री जल विद्युत प्रकल्प आहे किंवा तिथं तो धरण आहे, त्या धरणावर हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. 58चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 59 बघा, नीती आयोगाद्वारे जाहीर करण्यात आलेला 3रा शाश्वत विकास भारत निर्देशांक बाबत योग्य विधानाची निवड करा. यामध्ये प्रथम स्थानी केरळ राज्य आहे. यामध्ये प्रथम स्थानी केरळ राज्य आहे. हे करेक्ट आहे का तर हे 100% करेक्ट आहे की प्रथम स्थानी कोण आहे, केरळ आहे. करेक्ट आहे. सेकंड आहे, पहिल्या 5 मध्ये दक्षिण भारतातील 4 राज्य आहेत. तर हेही करेक्ट आहे की पहिल्या 5 मध्ये दक्षिण भारतातली 4 राज्य आहेत. जर आपण हा SD जी इंडिया इंडेक्सचं बघितलं तर पहिलं स्थान जे आहे ते पहिलं स्थान केरळला मिळालेलं आहे. दुसरं स्थान जे आहे, दुसऱ्या स्थानावर समान गुण घेऊन कोणते 2 राज्य आहेत, एक आहे नॉर्थमधलं हिमाचल प्रदेश आणि तमिळनाडू, यांना सेम गुण मिळाले. लक्षात ठेवा, तमिळनाडू म्हणजे फर्स्ट आणि हा सेकंड प्लेसला. हिमाचल प्रदेश आणि तमिळनाडू सेम गुण घेऊन दुसऱ्या स्थानी आहेत. तिसऱ्या स्थानीमध्येही 4 राज्य आहेत. त्या 4 राज्यामध्ये आंध्र आहे तिसऱ्या स्थानी, आंध्र प्रदेश, गोवा, कर्नाटक आणि उत्तराखंड. ठीक आहे, हे तिसऱ्या स्थानी सर्व राज्य. पहिल्या 5 राज्यामध्ये आपल्याला दक्षिणमधले 4 राज्य तुम्हाला दिसत आहेत. समजा रँक वाईज जर तुम्ही 4th रँक बघितली तर तुम्हाला 4th रँकवर हे दिसतील, 4 नाही 4th रँकवर. आणि महाराष्ट्र जो आहे तो महाराष्ट्र कितव्या रँकवर आहे तर तो 9 रँकवर आहे. महाराष्ट्राचा प्लेस जे आहे ते आता महाराष्ट्र यामध्ये 5व्या स्थानावर, तर ती नाही आहे. पण पहिल्या 5 मध्ये जर बघितलं दक्षिण भारतातली 4 राज्य आहेत ही करेक्ट आहे.
महाराष्ट्र 5व्या नाही तर तो कितव्या आहे, 9व्या स्थानावर आहे. त्यामुळे सी वगळून याचे उत्तर आहे. 60 बघा, 2021 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीबाबत योग्य पर्यायाची निवड करा. केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, पुदुचेरी येथे विधानसभा निवडणुका झाल्या 2021ला. तर करेक्ट आहे. केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, पुदुचेरी येथे विधानसभा निवडणूक ही करेक्ट आहे. बंगाल सोडून इतर सर्व ठिकाणी एकाच टप्प्यात मतदान घेण्यात आलं. तर नाही, बंगाल सोडून सर्व ठिकाणी एकाच ठिकाणी नाही झालेलं. बंगाल आणि आसाम ठीक आहे इथं झाले. बंगालमध्ये 8 टप्प्यामध्ये मतदान झालं आणि आसाममध्ये 3 टप्प्यामध्ये मतदान झालेलं आहे. आणि बाकी जे सगळं आहे म्हणजे केरळ आहे, तमिळनाडू आणि पुदुचेरी ही एकाच टप्प्यामध्ये मतदान झाले. त्यामुळे हे ब विधान जे आहे ते चुकीचं आहे. ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या सलग 3ऱ्या वेळा मुख्यमंत्री झाल्या. तर ही फॅक्ट करेक्ट आहे की ममता बॅनर्जी 3ऱ्या वेळा मुख्यमंत्री झाल्या. चौथं, केरळ विधानसभेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांनी 21 जागा जिंकून 2ऱ्या स्थानावर आहे. तर हे करेक्ट आहे. सर्वात जास्त जागा जिंकल्यात त्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियानी 62 जे मार्क्सवादी आहेत त्यांनी जिंकलेलं आहे. फक्त बी विधान जे आहे ते चुकीचं आहे. 60चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 61 बघा, 105वे संविधान संशोधन अधिनियम 2021 कशाशी संबंधित आहे. एक, राष्ट्रीय मागास आयोगला घटनात्मक दर्जा. आता हे घटनात्मक दर्जा कुठल्या ह्याने दिला, 102. घटनात्मक दर्जा जो आहे तो अमेंडमेंट ॲक्ट कोणता आहे, 102. आणि जर बिल विचारलं तर ते आहे 123. ठीक आहे, त्यामुळे हे येणार नाही. जम्मू काश्मीर आणि हे घटना दुरुस्ती नाही झालेली, तर जे काही झालेलं आहे ते ॲक्ट पास केलं. ठीक आहे, त्यामुळे हे पण नाही. म्हणजे एक तर हे असायला पाहिजे की हे असायला पाहिजे. सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाची ओळख करण्याची शक्ती राज्यांना देण्यात आली. आता मराठा आरक्षण ह्या सगळ्या चर्चेमध्ये आपल्याला हे माहीत पाहिजे की 105वे जे संविधान संशोधन अधिनियम आहे याच्यात देण्यात आलं. याच्यानुसार अंडर आर्टिकल 342 ठीक आहे एमध्ये क्लॉज 1 आणि क्लॉज 2मध्ये चेंज करून क्लॉज 3 याच्यामध्ये नवीन ॲड करण्यात आलं. त्यामुळेच उत्तर आहे 61चा पर्याय क्रमांक 3. बघा क्वेश्चन नंबर 62 बघा, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल बाबत योग्य विधानांची निवड करा. पहिलं आहे ओझोन अवक्षय करणाऱ्या पदार्थाच्या उत्पादन व वापर यावर नियंत्रण आणणारा बहुपक्षीय करार आहे. संयुक्त राष्ट्राच्या इतिहासातील हा पहिला करार आहे ज्याचं सार्वभौमिक अनुसमर्थन युनिव्हर्सल रॅटिफिकेशन प्राप्त झाले आहे. ठीक आहे, तर याचं युनिव्हर्सल रॅटिफिकेशन प्राप्त झालं. आता ह्याच्यात बघा की मॉन्ट्रियल प्रोटोकॉल जो आहे तो मॉन्ट्रियल प्रोटोकॉलचा जो मेन उद्देश आहे तो स्ट्रॅटोस्फेरिक ओझोन लेयर आहे त्याचं प्रोटेक्शन करणारा तो मल्टीलॅटरल करार आहे. ज्याचा तो करार कधी करण्यात आलेला आहे तर तो 1987 मध्ये. ठीक आहे, सप्टेंबर 1987. ज्याचा अंमल जो आहे तो 1 जानेवारी 1989ला चालू झालेला आहे. आणि आज म्हणजे किगाली ॲग्रीमेंट, आता याच्यासंबंधी एक लक्षात ठेवायला पाहिजे की किगाली ॲग्रीमेंट आहे. ठीक आहे, किगाली ॲग्रीमेंट, हे किगाली ॲग्रीमेंट जे आहे ते याच्याशी संबंधित आहे. संयुक्त राष्ट्राच्या इतिहासामध्ये असं झालं की हा पहिला करार आहे की जे संयुक्त राष्ट्राचे जे सर्व सदस्य देश आहेत त्या सर्व देशांनी याच्यावर साईन केलेली आहे आणि याला रॅटिफाय त्यांच्या पार्लमेंटनी रॅटिफायही केलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे संयुक्त राष्ट्राच्या इतिहासामधील हा पहिला करार आहे ज्याला सार्वभौमिक अनुसमर्थन युनिव्हर्सल रॅटिफिकेशन प्राप्त झालेलं आहे. तर ही करेक्ट आहे. म्हणजे पहिली दोन्ही विधानं जी आहेत ती करेक्ट आहे. 62चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 63 बघा, 15 ऑगस्ट 2021 रोजी पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय हायड्रोजन मिशन नॅशनल हायड्रोजन मिशनची घोषणा केली आहे. या संदर्भात पुढील विधानांचा विचार करा. पहिलं, राष्ट्रीय हायड्रोजन ऊर्जा बोर्डची स्थापना 2003 साली करण्यात आली. हे करेक्ट आहे. आणि 2006 मध्ये नॅशनल हायड्रोजन ऊर्जा ठीक आहे हायड्रोजन एनर्जी रोडमॅप तयार करण्यात आला. म्हणजे आपण त्याला म्हणू की राष्ट्रीय हायड्रोजन ऊर्जा रोडमॅप तयार करण्यात आला. तर हे करेक्ट आहे की ॲक्च्युली राष्ट्रीय हायड्रोजन ऊर्जा बोर्डची स्थापना 2003लाच करण्यात आली होती. जरी जाहीर केलं असलं तर त्याची पाळंमुळं आपल्याला 2003ला सापडतात. अर्थसंकल्प 2020 मध्ये हायड्रोजन ऊर्जा मिशनची घोषणा करण्यात आली होती. 2020 मध्ये घोषणा नाही, आता रिसेंटली 2021च्या अर्थसंकल्पामध्येच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली होती की आपण भारत आता हायड्रोजन ऊर्जा मिशन चालू करते. तर त्यामुळे ब विधान जे आहे चूक आहे. ब विधान फक्त करेक्ट आहे. 63चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 64 बघा,
जून 2021मध्ये पुढीलपैकी कोणत्या देशाला मलेरिया फ्री देश म्हणून जागतिक आरोग्य संघटनेकडून घोषित करण्यात आलेला आहे? तर तो कोण आहे? तर तो चीन आहे. लक्षात ठेवा की तो कोण आहे? तर चीन आहे. आतापर्यंत WHOनी जवळजवळ 40 देशांना जाहीर करण्यात आलेलं आहे, ठीक आहे, मलेरिया फ्री. आणि आपल्या शेजारी असा मलेरिया फ्री केलेला देश कोण आहे? तर श्रीलंका मलेरिया फ्री म्हणून घोषित झालेला होता, ठीक आहे. तर जवळजवळ 40 आहेत. आणि भारत ही मलेरिया फ्री किंवा मलेरियापासून होणाऱ्या आजाराला इरेडिकेट करण्याचे प्रयत्न जे आहेत हे 2015पासून करत आहे. भारताने 2016लाच, ठीक आहे, नॅशनल फ्रेमवर्क फॉर एलिमिनेशन मलेरिया हे 2016 ते 2030साठी लागू केलेलं आहे. भारतही यासाठी प्रयत्नशील आहे. व 2021मध्ये जूनमध्ये WHOनी कुणाला जाहीर केलं? चीनला. तर 64चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बघा क्वेश्चन नंबर 65 बघा. युनेस्कोच्या फुजाऊ चीन येथील 44व्या वार्षिक बैठकीत भारतातील 2 स्थळांना जागतिक वारसा स्थळांमध्ये सहभागी करून घेण्यात आले. यामुळे जागतिक वारसा स्थळांमध्ये भारतातील स्थळांची संख्या 40 आहे. तर ती 2 स्थळे कोणती आहेत? पहिलं आहे रामप्पा मंदिर. आता हे रामप्पा मंदिर तेलंगणामध्ये आहे आणि हे करेक्ट आहे, ठीक आहे. रामप्पा मंदिर जे आहे ते करेक्ट आहे. त्याचंच दुसरं नाव जे आहे ते रामलिंगेश्वर स्वामी मंदिर ही म्हटलं जातं किंवा त्याला रुद्रेश्वर मंदिरही म्हटलं जातं, ठीक आहे. हे करेक्ट आहे. ढोलविरा, तर हेही करेक्ट आहे की यालाही आता आपण रिसेंटली या 2 साईट्सला जे आहे ते ॲड करण्यात आलेलं आहे. आणि हे भारताची जी हेरिटेजची संख्या आहे ती 40. भारत आता सुपर 40मध्ये गेलेला आहे. सुपर 40मध्ये म्हणजे काय की 40पेक्षा जास्त वर्ल्ड हेरिटेज साईट्स ज्या एखाद्या देशामधल्या जाहीर करण्यात आले तर त्याच्या ग्रुपमध्ये तो गेलेला आहे. तर सगळ्यात जास्त आपल्याला कुठं दिसतं तर इटलीमध्ये आहेत. आय थिंक ते 58 आहेत. त्यानंतर चीन आहे ज्याच्या 56 आहेत. त्यानंतर जर्मनी आहे 51 आहे. स्पेन आणि फ्रान्स आहेत तर त्याचे 49 आहेत. आणि भारत जो आहे तो भारत 40 साईट्स आहेत. भारतातल्या 40 पैकी 32 आणि 7 आणि 1 मिश्र आहे. 7 ज्या आहेत त्या नैसर्गिक आहेत आणि हा सांस्कृतिक आहेत. तर 65चं उत्तर काय? पर्याय क्रमांक 1 आहे. 65चं पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी कोणते वनस्पती संप्रेरक त्याच्या कार्याशी चुकीच्या पद्धतीने जोडला गेला आहे? ऑक्झिन्स, मूळ व खोडाची वाढ, झिबरेलिन्स पेशींची लांबी वाढवते, बरोबर आहे. सायटोकायनिन्स वनस्पतीचे वार्धक्य लांबवण्यास मदत करते. इथिलीन वनस्पतीची वाढ. ऑब्सिसिक ॲसिड फळे पिकविण्यास उपयुक्त, तर नाही. इथिलीन फळे पिकविण्यास उपयुक्त आहे आणि ऑब्सिसिक ॲसिडचं काम आहे वाढ प्रतिबंधक संप्रेरक म्हणून. विचारलेलं आहे चुकीच्या पद्धतीने जोडले गेलेलं आहे. उत्तर आहे 2. करोना साथीच्या काळात गुळवेल ही वनस्पती पुन्हा प्रकाशझोतात आली. गुळवेल किंवा गुलाय टायनोस्पोरा कार्डिफोरियाविषयी योग्य पर्याय निवडा. तर बघा, गुळवेलपासून बनवलेले औषध कोविड-19 आजाराने ग्रस्त रुग्णाला बरे करते असे सिद्ध झाले आहे. तर नाही, सिद्ध झालेले नाही. गुळवेलपासून बनवलेले औषध हे रोगप्रतिकार शक्तिवर्धक आहे. हो, पूर्वपरंपरा असं उपयोग केल्याचे आपल्याकडे पुरावे आहेत. गुळवेल हे अनावर्त बीजी वनस्पती आहे. नाही, जिम्नोस्पर्म नाही, तर ती अँजिओस्पर्म आहे, आवृत्त बीजी. म्हणून आपल्याला शोधायचं आहे योग्य विधान. उत्तर 2 फक्त ब. खालीलपैकी कोणत्या खाद्यपिकाला जनुकीयदृष्ट्या उन्नत पीक म्हणून भारत शासनाने उत्पादन घेण्यास परवानगी दिली आहे? खाद्यपिकाला परवानगी, तर हे अखाद्य पीक आहे, खाद्य पीक नाही, याला परवानगी आहे. वांगी आणि मस्टर्ड ह्यांचं प्रपोजल अजूनही मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंटच्या GAC कमिटीसमोर प्रपोजल आहे. अजूनही ते मान्यता मिळालेली नाही. उत्तर आहे पहिलपैकी नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे
खाली दिलेल्या विधानावरून जीवसृष्टी उदयाचा योग्य सिद्धांत ओळखा. या सिद्धांतानुसार पृथ्वीवरील पहिला सजीव हा सततच्या होणाऱ्या रासायनिक अभिक्रियामुळे काही संयुग एकत्र मिसळून तयार झाला असावा. तर ही आहे रासायनिक उत्क्रांतीचा सिद्धांत. त्यानंतरचा प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडा. बालकांमध्ये प्रौढ व्यक्तीपेक्षा हाडांची संख्या कमी असते. नाही, बालकांमध्ये हाडांची संख्या जास्त असते. जसे जसे बालकाची वाढ प्रौढ व्यक्तीमध्ये होते तसे काही हाडे एकमेकात जुळतात व एक होतात. बरोबर आहे. प्रौढामध्ये 206 हाडे असतात प्रौढमध्ये. बालकांमध्ये 270 हाडे असतात, ते जुळून 206 होतात. उत्तर येतं आपलं 3, फक्त ए अयोग्य. त्यानंतरचा प्रश्न आहे, मानवाच्या वर्गीकरणाबद्दल काय खरे आहे? संघ, फायलम, कॉर्डेटा. बरोबर आहे. संघ हेमिकॉर्डेटा नाही. जर कॉर्डेटा असेल तर हेमिकॉर्डेटा कसा असणार? उपसंघ व्हर्टिब्राटा, क्रॅनिएटा, ग्रॅटोस्टोमॅटा, जॉड व्हर्टिब्रेटा. बरोबर आहे, जॉड असतात. टेट्रोपोडा. सस्तन आहेत, हेही आहे. उभयचर नाही, माणूस हा उभयचर नाही, सस्तन आहे. बंद रक्ताभिसरण संस्था. बरोबर आहे. आपल्याला विचारले काय खरे नाही. काय खरे नाही तर बी आणि जी. उत्तर आहे बी आणि जी. 3. लायकेन्स किंवा दगडफूलबद्दल चुकीचे विधान निवडायचे आहे. लायकेन्सला ड्युअल ऑर्गॅनिझम म्हणतात. बरोबर आहे, कारण शैवाल आणि कवक अशा 2 घटकांनी ते बनलेले असते. लायकेन्स हे हवा प्रदूषणात संवेदनशील असते. हो, हवा प्रदूषणात संवेदनशील असते, म्हणून याला पोल्युशन इंडिकेटर असंही म्हणतात. प्रदूषण दाखविणारे. लायकेन्समध्ये शैवाल व कवक हे परस्पर पूरक प्रकारच्या सहजीवन पद्धतीत असतात. हो, ते परस्पर सहजीवन पद्धतीत असतात. बरोबर आहे. लायकेन्समध्ये शैवाल व कवक हे परजीवी सहजीवन पद्धती नाही, म्युच्युअलिझममध्येच असतात. विचारलेलं आहे आपल्याला, चूक, म्हणून 4. मुलीमध्ये अविकसित अंडपेशी कधी तयार होतात? जन्मानंतर 14 वर्षांनी नाही, जन्मानंतर 18 वर्षांनी नाही, किशोरावस्थेत नाही, जन्माच्या वेळीच अंडपेशी असतात. बरोबर आहे. असाच प्रश्न मागे एकदा विचारलेला होता की चाइल्डमध्ये मेल चाइल्ड असेल तर टेस्टीज जे असतात, टेस्टीज त्या स्क्रोटममध्ये कधी उतरतात? त्याचं उत्तर होतं जन्मापासूनच. तशाच प्रकारचा हा प्रश्न बनवलेला आहे. जन्माच्या वेळीच अंडपेशी त्यांच्यामध्ये असतात. उत्तर 4. बीटा किरणावर किती प्रभार असतो? इलेक्ट्रॉनवर जेवढा असतो तेवढाच बीटा किरणावर असतो आणि इलेक्ट्रॉनवर असतो 1.6 × 10⁻19 कुलॉम. म्हणून उत्तर आहे 74. ए आणि सी 2 बरोबर आहे. 75 बघू. हे पदार्थ किंवा द्रावण, जे पदार्थ किंवा द्रावण प्रोटॉन देतात त्यांना काय म्हणतात? अरेनियस आम्ल, ब्रॉन्स्टेट लॉरी आम्ल, अरेनियस आम्लारी, लेविस आम्लारी. तर हे आहे ब्रॉन्स्टेट लॉरी आम्ल. प्रत्येकाचे अरेनियस आम्ल आणि आम्लारी, लेविस आम्ल आणि आम्लारी आणि लॉरी ब्रॉन्स्टेट आम्ल आणि आम्लारी यांच्या व्याख्येमध्ये काय फरक आहे हे तुम्ही बघून घ्यायला पाहिजे. उत्तर आहे 75. 3. कोणता नत्रयुक्त उत्सर्जित पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी सर्वात जास्त पाण्याची आवश्यकता असते? याचं उत्तर आहे अमोनिया. त्यानंतर आहे 77. योग्य पर्याय निवडा. रंग आंधळेपणा हा रोग साधारणतः स्त्रियांनाच होतो. नाही, साधारणतः पुरुषांनाच होतो.
हिमोफिलिया हा रोग स्त्रियांनाच होतो, पुरुषांना होतो. योग्य पर्याय निवडायचा आहे. दोन्ही चूक. 78. सिमेंटमध्ये कोणत्या घटकाचे प्रमाण सर्वाधिक असते? CaO, SiO2, Al2O3, FeO2. सगळ्यात जास्त असते ते CaOचे 50 ते 60%, SiO2चे जवळपास 25%, बाकी मग कमी कमी होत जातं. 79चं बघा, खालीलपैकी कोणत्या इंधनाचे उष्मांक मूल्य कॅलरिफिक व्हॅल्यू किलोजूल पर किलोग्रॅम. कॅलरिफिक व्हॅल्यू म्हणजे 1 किलो फ्यूलचं कंबशन जर झालं तर किती किलोजूल ऊर्जा मिळते, त्याला म्हणायचं कॅलरिफिक व्हॅल्यू. तर यामध्ये LPG पासून सगळ्यात जास्त कॅलरिफिक व्हॅल्यू मिळते, ती आहे जवळपास 55,000 किलोजूल पर किलोग्रॅम. बायोगॅसपासून जवळपास 45,000, लाकडापासून जवळपास 20,000, तर सगळ्यात जास्त मिळतं आहे LPG पासून. नंतरचा प्रश्न आहे, आधुनिक आवर्त सारणीचा विचार करता राजवायूचे स्थान कोठे आहे? राजवायू इनर्ट गॅसेस, हेलियम, निऑन वगैरे जे सर्वात शेवटी असतात याला म्हणतात P ब्लॉक एलिमेंट्स. त्याचं उत्तर आहे 80 P ब्लॉक एलिमेंट्स. विद्युत चुंबकीय पट्ट्यातील मानवी डोळ्याला दिसणारा प्रकाश म्हणजे दृश्य प्रकाश होय, बरोबर आहे. दृश्य प्रकाशाची कक्षा ही 20 नॅनोमीटर ते 20,000 नॅनोमीटर असते, पण नाही, ही 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर असते, म्हणून हे चूक आहे. आणि एखाद्या ताऱ्याच्या रंगावरून शास्त्रज्ञ त्या ताऱ्याच्या तापमानाचे अनुमान काढतात, बरोबर आहे. योग्य पर्याय विचारलेला आहे B वगळून सर्व. हे जे 20 ते 20,000 हर्ट्स हे ऑडिबल रेंज आहे मनुष्याची. नंतरचा प्रश्न, मॅग्नेव रेल्वे तंत्रज्ञान विषयी अयोग्य पर्याय निवडा. ही तरंगती रेल्वे प्रणाली आहे, बरोबर आहे. विद्युत चुंबकत्व या तत्वावर ही प्रणाली कार्य करते, बरोबर आहे. हे पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आहे, बरोबर आहे. या तंत्रज्ञानात अणुऊर्जेचा उपयोग केला जातो, नाही. अयोग्य विचारायचं 4. योग्य पर्याय निवडायचा, सपाट अर्षात मिळणारी प्रतिमा सरळ असते, बरोबर आहे. मूळ वस्तूपेक्षा कमी किंवा अधिक आकाराची, नाही. तर मूळ वस्तू एवढ्याच आकाराची ती असते. अंतर्वक्र आरशात प्रकाशाचे अभिसरण होते, कॉन्केव्ह मिररमध्ये कन्व्हर्जन्स ऑफ लाईट होते, बरोबर आहे. बहिर्वक्त आरशात प्रकाशाचे अभिसरण डायव्हर्जन्स होते, कन्व्हर्जन्स होत नाही. 2 विचारलेलं आहे, योग्य कोणतं? तर योग्य आहे फक्त B. तरचं 84. दवबिंदू तापमानास सापेक्ष आर्द्रता किती असते? उत्तर आहे 2, 100%. 60पेक्षा कमी असेल तर हवा कोरडी असते आणि 60पेक्षा जास्त असेल तर हवा दमट असते. आपलं उत्तर आहे 2. जर पृथ्वी सूर्य यांच्यातील अंतर सध्याच्या अंतराच्या 25% केले, म्हणजे 1/4 किंवा 25% म्हणा, तर
वर्षाचा कालावधी वाढेल, काय होईल सांगा. वर्षाचा कालावधी वाढेल का कमी होईल? पहिल्यांदा तर वाढणार नाही. वर्षाचा कालावधी कमी होईल, बरोबर आहे. उत्तर मिळतं आपल्याला. हे असेल उत्तरामध्ये आणि हे असेल. वर्षाचा काल म्हणजे हे सुद्धा उत्तर नाही. आता दोनपैकीच. वर्षाचा कालावधी पूर्वीच्या कालावधीच्या 1/8 पट होईल, बरोबर आहे. वर्षाचा कालावधी पूर्वीच्या कालावधीपेक्षा 25% कमी होईल, नाही असं काही नाही. तर हे आहे. हे जे आहे उत्तर तर आपलं मिळून जातं आपल्याला 85, बी आणि सी. हे काढण्यासाठी आपल्याला केपलरचा सिद्धांत माहिती आहे. केपलर, टीचा वर्ग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दोघातील अंतर. हा सूर्य, हा पृथ्वी, या दोघातील अंतर आर आणि परिभ्रमणासाठी लागणारा वेळ म्हणजे टी. हे आपल्याला काढायचं आहे. म्हणून टी². अगोदरच्या अंतरापेक्षा 25% कमी केलं म्हणजे 1/4 केलं, म्हणजे सॉरी 25% केलं. 1/4 चा घन म्हणजेच काय, 1/64. इथं वर्ग आहे. वर्गाच्या याला वर्गमुळाच्या बाहेर जर घेतलं तर 1/8 येतं. म्हणजे उत्तर 1/8 पट हे बरोबर आहे. उत्तर आहे आपलं 1. थँक्यू. ओके. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नेस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. इकॉनॉमिक्सचे 15 टेस्ट डिस्कशन आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. लेट स्टार्ट. बघा, 86 पासून आपण क्वेश्चन सुरू करतो आहे. याच्यामध्ये हा प्रश्न सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल संदर्भात आहे आणि कुठली टार्गेट्स पूर्ण करण्याचे आहेत इथं मेन्शन केलेलं आहे. त्यात हे पर्टिक्युलरली बघा, जमिनीवरचे जीवन हे इथे दिलेलं आहे. लाईफ ऑन लँड म्हणतो आपण त्याला. म्हणजे SDGमध्ये बेसिक गोष्टी आपण आधी क्लिअर केल्यात बऱ्याच ह्याच्यामध्ये. त्यातलं पर्टिक्युलर आता हे एक विचारलेलं आहे आणि याच्यातही त्यात कुठले कुठले सब टार्गेट्स हे आपल्याला अचीव करायचे आहेत, कुठल्या कुठल्या वर्षापर्यंत याचे तुम्हाला दिलेलं आहे. मग 2030पर्यंत हे डोंगर यावरील परिस्थिती आणि बायोडायव्हर्सिटी टिकवणे, किंवा 20पर्यंत वाळवंटीकरण विरुद्ध लढा देणे, वनस्पती व प्राण्यांच्या तस्करीवर कारवाई करणे. तर इथं तुम्ही केअरफुली वाचणं अपेक्षित आहे. ज्यावेळेला गोल जे आहेत पूर्ण MDGचे आणि SDGचे ते तर आपण सगळ्यांनाच पाठ असतात, पण त्या टार्गेटमध्ये कुठले कुठले इयर कधीपर्यंत अचीव करायचं आहे आपल्याला जे टार्गेट आहे हे मेन्शन इथं क्लिअर कट असणं आपल्याला गरजेचं आहे. हे फक्त विधान इथं चुकीचं आहे, कारण ते 2030पर्यंत करायचं आपल्याला. ठीक आहे. सो असा एक साधा प्रश्न, पण आपल्याला छोट्याच गोष्टी माहीत नसल्यामुळं हा प्रश्न पूर्णतः जाऊ शकतो. सो बी केअरफुल. MDG आणि SDG करताना ॲक्च्युली अंडरस्टँडिंगला तो शाश्वत विकासचा जो काही भाग आहे संकल्पनाचा, तर तो समजला तर आपल्याला यावर उत्तर येऊ शकतात. पण याच्यावरचे मात्र समजणं न समजण्याच्या पलीकडे क्लिअर कट ॲक्युरेट माहिती असणं हे इथं तुम्हाला रिक्वायरमेंट आहे या टॉपिकची. त्यामुळे MDG SDG जे टार्गेट्स आहेत ते सगळे व्यवस्थित करा. हा मेसेज इथं या क्वेश्चन्समध्ये तुम्हाला द्यायचा होता मला. ठीक आहे. नेक्स्ट, ज्या व्यक्तीचा कुटुंबाचा नागुणक दर. आता इथं मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स याच्यावरचे आपले बरेच विचार झाले, पण याच्या हे पलीकडं इथं काय आहे बघा, याच्याबाबतची एक व्हॅल्यू असते मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्सची. डेप्रिव्हेशन रेट म्हणतो आपण त्याला. वंचितता दर, डेप्रिव्हिएशन रेट, वंचिततेचा दर. म्हणजेच एखादा व्यक्ती किंवा कुटुंब हा बेसिक नीड्सपासून किती डेप्रिवेट आहे, किती वंचित आहे, त्याचा जो काही दर असतो त्याच्यावरून ही कॅटेगरी केलेली असते. बघा, कधीही बहुआयामी दारिद्र्य शक्य असते, याला व्हल्नरेबल ग्रुप म्हणतो. आणि मग याचं उत्तर आहे हे 20 ते 33% हा जो ग्रुप असतो हा बहुआयामी दारिद्र्यामध्ये जाण्यासाठी एकदम क्लोज असतो. थोड्याही काही अस्थिरतेमुळे हा बहुआयामी दारिद्र्यामध्ये ढकलला जाऊ शकतो, म्हणून हा व्हल्नरेबल ग्रुप असतो. पण अजूनही मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्समध्ये तो गेलेला नाही आहे त्या ह्याच्यात. मग इथं हा 33% ते 50% ही जी कॅटेगरी असते हे सरळ सरळ बहुआयामी दारिद्र्यामध्ये कन्सिडर केली जाते. आणि इकडं 50%पेक्षा जे जास्त असेल तर तीव्र बहुआयामी दारिद्र्य. ठीक आहे. सो हे सरळ सरळ व्हॅल्यू आहे ती आपल्याला माहिती पाहिजे. नेक्स्ट बघ, आता तो इंडेक्समध्ये होता तो वाला प्रश्न. आपल्याला माहिती राज्यसेवेला ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट HDR हा जास्त इम्पॉर्टंट. मी HDI म्हणत नाही, HDR. ह्याच्या आधीही बऱ्याच डिस्कशनमध्ये मी उल्लेख केलेला आहे याचा. आणि याच्यामध्ये जे येतात ते 5 इंडेक्स HDI, IHDI, GDI, GII आणि शेवटचं MPI.
मग तो मी या अँगलनी प्रश्न विचारला होता आत्ता, याच्या अगोदरचा जो होता तो HDRच्या, त्याची तुम्हाला त्या गोष्टी माहिती पाहिजे. आता इथं जे प्रश्न आहे का, हा प्युअरली दारिद्र्यावर आहे. दारिद्र्याचं प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने दारिद्र्य निर्मूलन विषयक त्रिआयामी दृष्टिकोनाचा अवलंब केला. त्याच्यामध्ये खालील कुठल्या घटकाचा समावेश होतो. आता असे जे काही प्रश्न आहेत ना, हे आपल्या कम्प्लिटली ह्याच्या एरियाच्या बाहेर असतात. आपण इथपर्यंत थांबतो. काय दारिद्र्य म्हणजे काय, त्याच्यानंतर समित्या, दारिद्र्य रेषा, ह्या सगळ्या गोष्टी. पण याच्या पुढची जी काही एक डेप्थ असते ना, एक पाऊल पुढे जाण्याची, ती म्हणजे इथं की दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी सरकारने 3 दृष्टिकोन वेगवेगळे ॲप्लिकेबल केले होते स्वातंत्र्यापासून ते पुढं. कशा पद्धतीने दारिद्र्य कमी करता येईल. त्यातला मग पहिला आहे आर्थिक वाढीद्वारे दारिद्र्य निर्मूलन करणे. त्याच्यानंतर काही योजना कार्यक्रम हे राबवणे. त्याच्यानंतर किमान मूलभूत सुविधांचा इथं आधार घेणे. हे मात्र चुकीचं आहे. शेवटचं टप्प्याटप्प्याने दारिद्र्य निर्मूलन करणे हे नाही आहे. याच्यामध्ये बघा, आर्थिक वाढ म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ. म्हणजे सरकारला सुरुवातीला असं वाटत होतं की आपण राष्ट्रीय उत्पन्न वाढवण्यावर भर द्यावा, इकॉनॉमिक ग्रोथ करण्यावर. ॲटोमॅटिकली वाढलेलं राष्ट्रीय उत्पन्न हे व्यवस्थित त्याचं वितरण होईल किंवा इक्वल डिस्ट्रीब्युशन होऊन जाईल. पण तसं काही झालेलं शक्य नाही. उलट ठराविक लोक श्रीमंत होत गेले, आर्थिक केंद्रीकरण वाढत गेलं, दारिद्र्यावर पाहिजे त्या प्रमाणात परिणाम झाला नाही. म्हणून सेकंड ॲप्रोच आला की इथं काय केलं, मग विविध योजना कार्यक्रमामार्फत तो गट टार्गेट केला आणि दारिद्र्य निर्मूलनासाठी अजून जास्त वेगळे प्रयत्न करण्यात आले. तो म्हणजे हा सेकंड ॲप्रोच आपला, योजना आणि कार्यक्रम. थर्ड ॲप्रोच काय, त्याच्याही पलीकडे जाऊन अजून त्याचा परिणाम पाहिजे तेवढा झालेला दिसला नाही आपल्याला. म्हणून डायरेक्टली दारिद्र्य रेषेत असणाऱ्या लोकांना किमान मूलभूत सुविधा देणं, मग मोफत अन्न देणं किंवा अजून कुठल्या काही गोष्टी देणं, बरोबर. आरोग्याच्या हॉस्पिटल्समध्ये मोफत त्यांना तो आरोग्य सुविधा देणं, ह्या अशा गोष्टी केल्या त्या थर्ड ॲप्रोचमध्ये. अशा पद्धतीनं हा झाला त्रिआयामी दृष्टिकोन दारिद्र्य कमी करण्यासाठीचा. इथं आता रुपयाच्या अवमूल्यनाबाबत आहे बघा. इथं मग रुपयाचं अवमूल्यन ज्यावेळेला आपण बघतो तेव्हा सगळ्या गोष्टी पाठ असतात. पहिल्यांदा कधी झालं, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, एकूण किती वेळा झालं वगैरे वगैरे सगळं. पण प्रश्न बघा की एकूण सगळ्या गोष्टी माहिती असू नये. इथं आपण कन्फ्यूज होतो की असं खालीलपैकी कुठलं वर्ष आहे की ज्याच्यामध्ये भारतीय चलनाचे सर्वाधिक प्रमाणात टक्क्यामध्ये रुपयाचं अवमूल्यन करण्यात आलं. मग ती टक्केवारी कुठली आणि त्याच्यानंतर वर्ष कुठलं. तुम्हाला कुठलाही प्रश्न देताना एकदम साधा इझी दिला नाही की रुपयाचं अवमूल्यन कधी झालं निवडा, एवढा साधा नाही. आता तो वर्ष माहितीच पाहिजे, त्याच्यासोबत कुठल्या कुठल्या वर्षी किती पर्सेंटेजमध्ये झालं हे माहिती पाहिजे. एवढं परफेक्शन आपलं इथं चेक केलं जातं ह्या टेस्टमधून. ठीक आहे. सो ह्याचं उत्तर आहे 1966. हे पहिल्यांदा 1949ला 30.5%, त्याच्यानंतर 36 इथं हे पहिल्यांदा 1949, हे इथं 66ला 36.5 आणि इथं 91ला मात्र 3 टप्प्यामध्ये जवळपास 20% करण्यात आलेलं आहे. म्हणून सर्वाधिक पर्सेंटेज जर बघितलं तर हे आपल्याला 1966ला इथं पाहायला मिळतं. ठीक आहे. चल नेक्स्ट. आता हे LPG टॉपिक आहे. फायनान्शियल क्रायसिस जे 1991 आले, याच्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेतील कुठले दीर्घकालीन संरचनात्मक दोष कारणीभूत होते. म्हणजे असं सरकारचं कुठलं धोरण जे 1947 पासून सरकारने राबवलं आणि त्याचा परिणाम 1991ला पाहायला मिळाला. म्हणजे 1991च्या आर्थिक संकटाला लॉंग टर्म जे स्ट्रक्चरल प्रॉब्लेम होते सरकारच्या धोरणाचे, ते नेमके कुठले खालीलपैकी ते विचारलेत आपल्याला. मग पहिला, देशांतर्गत व्यापारावर अतिरिक्त बंधने. यस, बिलकुल. त्याच्यानंतर परकीय व्यापारावरील जास्त बंधने, सार्वजनिक उद्योग क्षेत्र संबंधित आरक्षण धोरण, हे तिन्ही याचं कारण आहे. सरकारने काय केलं होतं, असे बरेच उद्योग जे स्वतःकडेच ठेवले होते, खाजगी क्षेत्रांना त्याच्याकडे अजिबात परमिशन नव्हती येण्याची. त्याला आपण आरक्षित उद्योग संख्या म्हणतो, ती खूप जास्त होती पहिल्यांदा. ठीक आहे. हे आरक्षण धोरण. त्याच्यानंतर परकीय व्यापारावरील जास्तीचे बंधने. आपल्या देशामध्ये एकतर परकीय गुंतवणुकीला परमिशन नव्हती. एखाद्या उद्योगांना जर आयात करायची असेल एखादी वस्तू, कच्चा माल किंवा मशीन, टेक्नॉलॉजी, त्यासाठी सुद्धा सरकारची परमिशन लागायची, त्याच्यावर बंधनं होते. आणि मुळात अजून एक महत्त्वाची गोष्ट, देशांतर्गत व्यापार, देशातील खाजगी उद्योजक व्यक्ती यांनासुद्धा प्रत्येक ॲक्टिव्हिटी करण्यासाठी सरकारची परमिशन घ्यावं लागायची. त्याला आपण लायसन्स राज म्हणतो. नवीन उद्योग सुरू करायचा असेल तर सरकारचं परमिशन, उद्योग सुरू केल्यानंतर त्याचं एक्सपान्शन करायचं असेल तरी सरकारची परमिशन गरजेची आहे. या अशा सगळ्या गोष्टी आपल्याला इथं गरजेच्या होत्या सरकारने केलेल्या. त्याच्यामध्ये वेगवेगळे कायदे बघा, MRTP ॲक्ट, मोनोपॉली रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ॲक्ट म्हणतो आपण. त्याच्यानंतर फेरा ॲक्ट, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट. म्हणजे ह्या कायद्यामार्फत MRTP असेल किंवा फेरा ॲक्ट असेल, या सगळ्यामार्फत सरकारने ह्या गोष्टी खाजगी क्षेत्रावर लादल्या होत्या. आणि या सगळ्या गोष्टींचाच परिणाम म्हणून आपण आर्थिक संकटाला सामोरे गेलो. कधी? 1991ला. बघा, भारताच्या राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक खालीपैकी कोणाला म्हटलं जातं? फादर ऑफ नॅशनल इन्कम अकाउंटिंग. आता इथं काय होतं की जनरली आपण पटकन लगेच दादाभाई नौरोजीला क्लिक करतो.
भारताच्या राष्ट्रीय उत्पन्न मोजमापासंदर्भात स्वातंत्र्यापूर्वी सर्वप्रथम पहिल्यांदा प्रयत्न कोणी केला तर दादाभाई नौरोजीने. बिलकुल हे त्यांचं सगळ्यात मेजर कॉन्ट्रीब्युशन आहे नॅशनल इन्कम अकाउंटिंगमध्ये. पण तरीही यांना राष्ट्रीय उत्पन्न लेखाप्रणालीचे जनक म्हणलं जात नाही, कारण यांच्यानंतर VK आर राव हे जे आहेत यांनी देशाचं राष्ट्रीय उत्पन्न सर्वप्रथम वैज्ञानिक पद्धतीनं मोजलं. सायंटिफिक मेथडचा वापर करून नॅशनल इन्कम जे काही मेजरमेंट केलेलं आहे ते VK आर राव यांनी केलं आणि म्हणून VK आर राव यांना काय म्हटलं जातं, फादर ऑफ नॅशनल इन्कम अकाउंटिंग, दादाभाई नौरोजींना नाही. पर्यायामध्ये सुद्धा ही गोष्ट मी डायरेक्टली पहिल्यांदा मुद्दाम दिली, कारण आपल्याला सगळ्यांना एकच माहिती, दादाभाई नौरोजी हे राष्ट्रीय उत्पन्न मोजमापामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आहेत, म्हणून त्यांना जनक म्हणलं जातं असं आपल्याला वाटू शकतं. इथं वाटणं वगैरे नाही, तर करेक्ट इन्फॉर्मेशन असली पाहिजे आपल्याला. ठीक आहे. आणि PC महालनोबिस हे एक नाव ऐकले का, कारण राष्ट्रीय उत्पन्न समिती जी 1949ला स्थापन केली त्याचे अध्यक्ष कोण होते, PC महालनोबिस होते. म्हणून तिन्ही पर्याय तुम्हाला खूप क्लोज एकदम असं वाटतं की हे असेल किंवा हे असेल, कुठलंही कन्फ्यूज होऊ शकतो आपण. ओके, सो साधी गोष्ट आहे, हे लक्षात ठेवा. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेसाठी वापरण्यात आलेला PC महालनोबिस प्रतिमान खालीपैकी कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहे. आता आपण पंचवार्षिक योजनेचा अभ्यास खूप करतो, वेगवेगळे प्रतिमान सगळ्या गोष्टी बघतो, पण त्यातही ते प्रतिमान नेमकं कशा संदर्भात होतं हे आपल्याला माहिती नसतं. मग आपण जिथं थांबतो ना, आपला अभ्यास जिथं थांबतो तिथून आयोग सुरू होतो. आपल्याला पंचवार्षिक योजनेबद्दलच्या ह्या सगळ्या बेसिक गोष्टी कदाचित माहिती असतील, पण हे जे प्रतिमान आहे हे कुठल्या क्षेत्राशी संबंधित होतं सांग. आता ऑब्व्हियसली दुसरी पंचवार्षिक योजनेवरून आपण थोडं तरी लॉजिक लावू शकतो. हे कुठलं मुख्य भर कशावर होता, उद्योग क्षेत्रावर होता, जड व मूलभूत उद्योग. मग इथं हे प्रतिमान जे आहे कशा संदर्भात आहे, या उद्योग क्षेत्रासंदर्भात आहे. ठीक आहे. सो प्रत्येक टॉपिककडे बघण्याचा अँगल तुम्हाला या विविध टेस्टमधून जे आत्तापर्यंत आपल्या झालेल्या आहेत ह्याच्यातून द्यायचा प्रयत्न केलेला आहे. त्याचा फायदा घ्या आणि स्वतःच्या अभ्यासामध्ये योग्य पद्धतीने सुधारणा करा. ओके, ठीक. देशातील राष्ट्रीयकृत बँकांनी क्षेत्रीय सेवा दृष्टिकोनाचा स्वीकार करावा, अवलंब करावा अशी शिफारस कोणी केलेली आहे. आता आपल्याला वेगवेगळ्या समित्या आहेत बँकिंग संदर्भात, त्यातही सगळ्यात महत्त्वाची जे या प्रश्नांचं उत्तर आहे ती म्हणजे धनंजय गाडगिळ समिती. यांनी काय केलं की ज्यावेळेला देशाच्या बँका ह्या पूर्ण राष्ट्रीय स्तरावर काम करायच्या, पण एवढ्या मोठ्या विस्तार क्षेत्रामध्ये काम करताना प्रॉपर ज्या एरियात गरज आहे किंवा कर्जपुरवठा व्हायला पाहिजे तिथं होत नव्हता. मग यांनी काय केलं की एखाद्या ठराविक एरियावर फोकस करावा अशी शिफारस केली, सांगितले त्यांनी. कोणी, राष्ट्रीयकृत बँकांनी काय करावा, ठराविक क्षेत्र निवडावं आणि त्या क्षेत्रावर त्यांनी वित्तीय सेवा देण्यावर भर द्यावा. त्यालाच आपण क्षेत्रीय सेवा दृष्टिकोन म्हणतो. एरिया अप्रोच हा कोणी दिला, धनंजय गाडगिळ यांनी. आणि मग यावर अभ्यास करण्यासाठी एक समिती स्थापन केली, त्याला आपण काय म्हणतो, नरिमन समिती, FK नरिमन. आणि त्यांनी जी योजना तयार केली ती म्हणजेच मग ठराविक एरिया म्हणजे एक जिल्हा फोकस केला आणि त्या जिल्ह्यातच ती बँक काम करेल आणि वित्तीय सेवा द्यायचं, तिथं सगळ्यांना कम्युनिकेशन करून ती वित्तीय सेवा देण्याचं काम पूर्ण करेल. त्यालाच आपण अग्रणी बँक म्हणतो, लीड बँक स्कीम. ती अग्रणी बँक योजना आहे ती या संदर्भात आहे, FK नरिमन समिती. हे एक लक्षात. पण ते मुळात ते जे एरिया अप्रोच होता ना तो कोणी दिला होता, धनंजय गाडगिळ. आणि मग या अप्रोचवर काम करून त्याला मूर्त स्वरूप कोणी दिलं, FK नरिमन समितीनं. आणि त्याला काय म्हणतो आपण, ठीक आहे. मग आता AD करूवाला ही कशासाठीची आहे, SBI संदर्भातील. M नरसिंहन समिती ही आपल्याला माहिती, RRB संदर्भात पण आहे आणि 1991 जी स्थापन केली होती बँकिंग क्षेत्रामध्ये किंवा वित्तीय क्षेत्रामध्ये सुधारणा करण्यासाठी. परकीय व्यापाराच्या चालू खात्यावरील तुटीमुळे, आता चालू खात्यावरील तूट म्हणजे काय आणि याचं जे असंतुलन निर्माण झालेलं आहे व्यवहारातील संतुलित करण्यासाठी कुठला उपाययोजना हे आपल्याला योग्य ठरेल. म्हणजेच आपल्याला परकीय व्यापारामध्ये व्यवहार तोल हा कन्सेप्ट माहिती पाहिजे. व्यवहार तोल म्हणजे काय, आणि त्याच्यानंतर मग हे आयात आणि निर्यात. मग याच्यामध्ये जे काही इम्बॅलन्स निर्माण झालं यालाच काय म्हणतो आपण, समजा आयात जास्त आणि निर्यात कमी, मग आपल्याला ही तूट निर्माण होती. ही कुठल्या खात्यावर निर्माण झाली, चालू खात्यावर तूट. ह्यालाच काय म्हणलं जातं, CAD, करंट अकाउंट डेफिसिट. ही झाली बेसिक कन्सेप्ट. मग ही कमी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर ऑब्व्हियसली बघायचं आयात निर्यात ह्याचं इम्बॅलन्स आहे ते बॅलन्स करावं लागेल. मग परकीय गुंतवणुकीवरील बंधने अधिक कडक करणे अजिबात नाही, उलट परकीय गुंतवणुकीला चालना द्यावं लागेल ना आपल्याला, तरच कुठंतरी देशात FDI येईल, त्याच्यानुसार परकीय चलन येईल. मग आपल्याला हे जे इम्बॅलन्स निर्माण झालं इथं परकीय चलनातील, ती परकीय चलन त्यातून मिळेल आपल्याला. म्हणून हे वालं विधान चुकीचं आहे. इथं ॲक्च्युली ते अधिक सूट द्यायला पाहिजे, प्रोत्साहन द्यायला पाहिजे आपल्याला. देशाच्या निर्यातीला प्रोत्साहन देऊन त्यामध्ये वाढ करणे, बिलकुल, कारण निर्यात इथं कमी आहे, ही आपल्याला काय करावं लागेल, वाढवावे लागेल, तरच आपल्याला परकीय चलन मिळेल. त्याच्यानंतर अनावश्यक कमी गरजेच्या वस्तूंची आयात कमी करणे, यस बिलकुल, कारण ऑलरेडी आपली आयात जास्त आहे त्याच्यामुळे तो चालू खात्यावर तूट वाढलेली आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, ही ज्या महत्त्वाच्याच वस्तू आहेत त्याच आयाती करायच्या, बाकी अनावश्यक ज्या अनुत्पादक गोष्टी आहेत त्याच्यावर उगाच परकीय चलन खर्च करायचं नाही, ती आयात कमी करायची किंवा बंद करायची.
परकीय गुंतवणुकीस प्रोत्साहन देणे हा पॉईंट जास्त इम्पॉर्टंट आहे. हे इथं जे आहे ना हेच करेक्ट इथं केलेलं आहे. कारण काय होईल, जर आपण परकीय गुंतवणुकीवरील बंधने कमी केले तर ती जास्तीत जास्त येईल आणि परकीय चलन इथं येईल आपल्याला, बरोबर, आणि ही तूट कमी व्हायला दिसून मिळेल आपल्याला. अदृश्य प्रचंड बेरोजगारी यामध्ये व्यक्तींची सीमांत उत्पादकता ही काय असते. आता याच्यामध्ये अदृश्य प्रचंड बेरोजगारी ह्या सीमांत उत्पादकतेमध्ये शून्य असते, शून्य. पण इथं ऑप्शनमध्ये कुठंच दिलं नाही ना, ऋणात्मक असते ना धनात्मक असते किंवा एक असते. म्हणजे याचं उत्तर काय, यापैकी नाही, हे एक लक्षात ठेवा. त्याची किती असते, शून्य. नेक्स्ट, देशात वित्तीय समावेशन साध्य करण्यासाठी सरकारने RBI पुढील कुठली उपाययोजना केलेल्या आहेत. ऑब्व्हियसली बचत गट आहे, नो फ्रिल खाते आहे, बिझनेस करस्पॉन्डिंग योजना आहे. त्यामुळे ही कन्सेप्ट आहे, याच्यासाठी सरकारमार्फत किंवा RBI मार्फत केलेले हे सर्व उपाययोजना आहेत. हे आपल्याला वेगवेगळ्या करंट अफेअर्समधून किंवा स्कीम्समधून या गोष्टी क्लिअर होतील फायनान्शियल इन्क्लुजनच्या. ठीक आहे, ओके. नेक्स्ट, आता RBIच्या चलनमापनाच्या ज्या पद्धती आहेत त्यामध्ये M0 मनी हा पुढीलपैकी कोणकोणत्या नावाने ओळखला जातो. आता M0 मनी, M1, M2, M3, नॅरो मनी, ब्रॉड मनी हे आपण ऐकलेलं असतं. पण त्यात पर्टिक्युलर M0ला काय काय म्हणलं जातं, एक म्हणजे संचित पैसा, उच्च क्षमतेचा पैसा, पायाभूत पैसा म्हणलं जातं. संकोचित पैसा नाही, हा कशाला म्हणलं जातं, हा M1ला म्हणलं जातं नॅरो मनी, आणि M3ला ब्रॉड मनी म्हणलं जातं. ठीक आहे, चल. नेक्स्ट, राजकोषीय धोरण संदर्भात असलेला गोल्डन रूल हा कशा संदर्भात आहे. याच्यामध्ये मागील कर्जावरील व्याज रक्कम भरण्यासाठी सरकारने कर्ज उभारणी करणे हे चुकीचं आहे. सरकारच्या दैनंदिन ह्याच्यासाठी कर्ज चुकीचं आहे. सरकारने घेतलेल्या कर्ज रक्कम ही सोन्यामध्ये गुंतवणूक करावी. याचं उत्तर आहे यापैकी नाही. अशा कुठल्याही पद्धतीचा गोल्डन रूलमध्ये याच्यात समावेश नसतो. फक्त सरकारने घेतलेली कर्ज ही भांडवली खर्चासाठी खर्च करावी. म्हणजेच पायाभूत सुविधांसाठी जर सरकारने कर्ज घेतलेली आहे त्याला म्हणायचं आपण गोल्डन रूल सरकार फॉलो करत आहे. त्याच्यामुळे इथं मात्र कुठलंही त्याचं उत्तर नाही आहे. नेक्स्ट, अप्रत्यक्ष कराच्या वैशिष्ट्याबाबत खालीलपैकी कुठले विधान योग्य नाही. आता हा बघा प्रश्न, आणि याच्यामध्ये कर आघात व कर भरण्याची जबाबदारी ही वेगवेगळ्या व्यक्तीवर येते. हे विधान बरोबर आहे. आपल्याला योग्य नाही विचारलं म्हणजे अयोग्य, पण हे बरोबर आहे. हे कर हस्तांतरित असतात, यस. हे कर प्रतिगामी असतात, बिलकुल अप्रत्यक्ष कर. आणि महामंडळ कर हा एक प्रकारचा अप्रत्यक्ष कर, हे चुकीचं आहे कारण हा काय प्रत्यक्ष कर आहे. ओके, ठीक आहे. गॅट याच्या 8व्या राऊंडमध्ये उरुग्वे राऊंड पुढे कुठल्या विषयावर चर्चा करण्यात आलेली आहे. गॅटच्या याच्यामध्ये इथं मात्र वरीलपैकी सर्व हे जे विषय आहेत हे इथं घेण्यात आलेले आहेत, हे लक्षात ठेवा. ओके, चलो. सो हे झाले 100 प्रश्न. याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स वगैरे असतील तर बिलकुल आपल्या नेस अकॅडमीच्या ऑफिसला या किंवा फोनवर तिथं आपण चर्चा करू शकतो. भेटूया पुढच्या याच्यामध्ये. थँक्यू सो मच.